like to thank INEC for giving all of us an opportunity to be a part of the National Nutrition Week. Today's session, we would be exploring how our food choices impact the climate change, our decisions about what we eat, and how it has a profound effect on our planet's health as well. I would like to introduce the speakers today, Mr. Professor Kishore, who has been working in the social sector for the past 20 years in the women and child development. Miss Yogita, she has been working in with the children and women on nutrition health for the past nutrition for the past 15 years. And Miss Pooja, who has been working with VSP, and she has an experience in working with the JLG groups, women and children. So I would like to invite Professor Kishore to, Hello. yes, okay. Yes, Satish sir are also there. Yeah, I said Satish. Okay. Hello. So I would like to invite Professor Kishore and take over. Vinodji, can I request you to please share the screen and Professor Kishore's PowerPoint presentation? सगळ्यांना नमस्कार. राहुल, माझा आवाज येतो? होय होय ते येतोय येतोय तुमचा आवाज व्यवस्थित. आजचा आपला जो विषय आहे पोषण आणि हवामानातील बदल, माझ्यासाठी थोडासा वेगळा विषय आहे. मागील 20-22 वर्षापासून मुलांसोबत महिलांसोबत कार्य करत आहे आणि स्पेशली समाजकार्य महाविद्यालयाला अध्यक्षता म्हणून काम करत आहे. विषय खूप मोठा आहे. काल झालेल्या आपल्या मीटिंग मध्ये असं ठरवलं की आपल्याला 10 मिनिटांमध्ये हा थोडासा विषय मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण जर पाहिला नेक्स्ट प्लीज, आपण म्हणतो की पोषण आणि हवामान यातील बदल सगळ्यात महत्वाचं आहे की सकस आहार ही जी काही संकल्पना पूर्वी राहायची होती, आता ती मला असं वाटतं की थोडस आपण त्याच्यापासून दूर राहिलेलं चाललं. कारण की सकस आहार हा 90च्या दशकानंतर थोडासा त्याचा खूप परिणाम पडल्यासारखं वाटत. कारण की 90च्या दशकानंतर ग्लोबल वॉर्मिंग आल्यामुळे वातावरणात सातत्याने बदल होत गेलेला आहे. 2009च्या एका सर्वेमध्ये असं म्हटलेलं आहे की 1 अब्जापेक्षा जास्त लोक उपासमार आणि कुपोषणापासून ग्रस्त झाले. 90च्या दशकामध्ये आम्ही अन्न सुरक्षेला जास्त महत्व दिलं, परंतु 2009 मध्ये आम्ही जेव्हा पाहतो की 90चा दशक आणि 2009 म्हणजे 10 वर्षानंतर सुद्धा आपल्याकडे उपासमारी होत आहे. याचा अर्थ काय आहे की जो सकस आहार आपले आजी आजोबा जे सांगत होते आपल्याला की हे सकस आहे, हे खायला पाहिजे, या बदलामध्ये म्हणजे जे काही क्लायमेट्स आपल्याकडे आहे त्या क्लायमेट्स मध्ये ज्या ज्या गोष्टी आपण खायला पाहिजे त्याच्यापासून आता आपण दूर चाललोय. याला वेगवेगळे घटक कारणीभूत आहेत. एकच घटक कारणीभूत आहे असं म्हणता येणार नाही. खूप सगळे घटक याचा कारणीभूत आहे. म्हणून आपण सकस आहारापासून दुरावले गेलेला. सकस आहारापासून जसं आपण दुरावले गेलेला त्याच्यामुळे हवामानातील जो काही बदल आहे तो आपल्यावर इतका काही परिणाम करत आहे की आपली इम्युनिटी पॉवर ज्याला म्हणतात ती खूप कमी झालेली आहे. आपण कोरोनामध्ये पाहिलेला आहे, कोरोना महामारीमध्ये पाहिलेला आहे की इम्युनिटी जर ज्याची स्ट्रॉंग असेल त्यांनी खूप स्ट्रगल देऊन आज त्यांचं स्वतःचं जीवन पुन्हा एस्टॅब्लिश केलेलं आहे. पण आपली इम्युनिटी पॉवर खूप कमी झालेली आहे. इम्युनिटी पॉवर कमी होण्याचे कारण जे आहे, जे मला असं वाटते की आपण सकस आहारापासून दूर केलं. सकस आहार नेमका आता सकस आहारामध्ये आपण काय घेतलं पाहिजे ही परिकल्पना आता दुरावलेली आहे. आपण म्हणतो की ह्या गोष्टी आपण सकस आहारामध्ये घ्यायला पाहिजे, परंतु ते जे उपलब्ध होत आहे शेतीच्या माध्यमातून उत्पादन जे होत आहे ते सुद्धा सकस आहे का त्याची सुद्धा आता तपासणी झाली. कारण की एक
छोटस उदाहरण सांगायचं आपल्याला लहानपणी आपली आजी सांगायची किंवा दिवाळीच्या सीझन नंतर सीताफळ येतात. पण आता जर आपण पाहिलं तर सीताफळ 12ही महिने येतं. म्हणजे वातावरणाचा बदल आणि त्या सगळ्या पिकांचं वस्तूचं होत असलेलं व्यापारीकरण याच्यापासून आपण सकस हा शब्द खूप दूर सोडलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्यावर इतके काही आघात होता. आपल्याला कोविडने खूप काही शिकवून दिलेलं आहे. ज्याची इम्युनिटी पॉवर कमी त्याला कोविडने खूप लवकर ग्रासलेला आहे, आणि ज्याची इम्युनिटी पॉवर चांगली आहे त्याला कोविड दूर दूर पर्यंत शिवलेला सुद्धा नाही. म्हणजे आपण सकस आहाराची नेमकी संकल्पना काय करून आलेली आहे, आणि आपण तो आहार आता घेत आहे का, आणि आपला जो काही हवामानात आणि वातावरणात जो काही बदल होत आहे तो बदल आपण स्वीकारलेला आहे. स्वीकारतो का? या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट मला जी आहे ती आहे ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग जे आहे त्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पूर्ण हवामानात बदल झालेला आहे. हवामानात बदल झाला. आजची परिस्थिती पहा, मागील 10 दिवसाची जर परिस्थिती पाहिली तर घराच्या बाहेर पडणं थोडंसं मुश्किल झालेलं आहे. 10 दिवसापूर्वीपर्यंत पाऊस सुरू होता, एकदम व्यवस्थित वाटत होतं, थोडंसं आपल्याला आल्हाददायक वाटत होतं. मग मागील 10 दिवसातला जो वातावरणातला बदल झालेला आहे, या वातावरणात झालेल्या बदलामुळे आपल्या इम्युनिटी पॉवर पुन्हा त्याच्यावर घात केलेला आहे. तुम्ही जर पाहिलं असेल सध्याच्या परिस्थितीमध्ये लहान मुलांवर याचा जास्त परिणाम झालेला आहे. बच्चूंचे जितके काही हॉस्पिटल्स आहेत किंवा बच्चूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसत आहे. याच्यावर आपल्याला थोडंसं गांभीर्याने बघणं आवश्यक आहे. कारण की आपली जी जुनी संस्कृती होती, आपल्याला आजी आजोबांनी जे संस्कार दिलेले आहेत त्या संस्कारामध्ये आपल्याला ज्या गोष्टी सांगितलेल्या खानपानाबद्दलच्या, विशेषतः खानपानाबद्दलच्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या त्याच्यापासून आपण खूप दूर गेलेलो आहोत. आपण आपल्या सकस आहाराच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यापासून इतकं दूर गेलेलो आहोत की आपण जंक फूड स्वीकारले. तर जंक फूड मुळे जे स्वीकारलेलं आहे, हा जंक फूड मध्ये होणारे जे आपल्या शरीरात होणारे जे बदल आहेत किंवा जे काही आपल्याला आमंत्रण आपण स्वतःहून देतो आपल्या आरोग्याला, आपल्या शरीरामध्ये रोगांना प्रवेशित होण्यासाठी आपण स्वतःहून आमंत्रित करून आलो. कारण की आपण सकस आहाराची जी संकल्पना आहे हे मागे टाकलेली आहे. जंक फूड आपण स्वीकारलेला आहे. त्याच्यामुळे जो काही परिणाम होत आहे तो आरोग्यावर होत आहे. असं म्हटलं जाते की 2015 मध्ये जे उद्दिष्ट होतं आपलं मुलांच्या संदर्भातलं त्याच्यापासून खूप काही दूर गेलेलं आहे. आजही 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर महासत्ता देश होणार आहे, तरी सुद्धा कुपोषणाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आपल्याला सगळ्या भारतामध्ये दिसून येते. याचं कारण असं आहे की आपलं सकस आहारापासून आपण दूर गेलेला आहे. जवळपास या सकस आहारापासून दूर गेल्यामुळे वातावरणातील जो बदल होत आहे तो आपल्याला स्वीकारायला वेळ लागत. त्याच्यामुळं आपल्याला जवळपास आपण नवीन नवीन रोगांना आमंत्रण देतो. पूर्वीच्या 90च्या दशकामध्ये ज्या रोगांची संकल्पना बाहेर नव्हती, ज्या रोगांचे नावं सुद्धा बाहेर नव्हते, आज इतक्या झपाट्याने आता कॅन्सरचं प्रमाण इतक्या झपाट्याने जास्त वाढत आहे की तुम्ही पाहता की लहान लहान मुलांमध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण आहे. बदलत्या वातावरणामुळेच काय झालं की 70 ते 80% लोक आज शुगर आणि डायबिटीसच्या बळी पडलेले आहे. कारण की हा बदलत्या वातावरणामुळेच आहे. आम्ही स्वीकारलो नाही राहत, आम्ही सकस आहारापासून दूर चाललो आणि आमची दैनंदिनी जी आहे ती बनवली. त्याच्यामुळे आम्ही खूप दूर चाललेलो आहोत या सगळ्या गोष्टींपासून. म्हणून आम्ही वेगवेगळ्या रोगांना आमंत्रण देत आहे. आणि आमंत्रण देत नाही. आता तुम्ही जर रोजचं वर्तमान जर पत्र वाचलं तर आपल्याला एखादी वाईट बातमी मिळेल की 32व्या वर्षी 30व्या वर्षी, म्हणजे काल परवा माझ्या एका मित्राने सांगितलं की 22व्या वर्षी अटॅक आला. आता त्याचे कारण काय माहिती? हा सगळा जो काही बदल झालेला आहे आपल्या पोषण आहारामधला आणि स्ट्रेस जो येत आहे या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. याच्यावर मला असं वाटतं की ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्याला 9 अब्ज
पौष्टिक गुणवत्तेचे वाढवण्याची क्षमता आपल्याला वाटते. आणखी एक महत्वाचं याच्यामध्ये मला असं वाटते की जे काही फळ आहे, आपण जे फळ सेवन करतो, मी आज पूर्वी सुद्धा सांगितलं की आपली आजी आम्हाला सांगायची की दिवाळीच्या नंतर आपल्याला मी ते सीताफळाचं उदाहरण दिलं. परंतु आता फळं जे येऊन राहिले बाजारामध्ये, त्या फळांचं सुद्धा व्यापारीकरण झालेलं आहे. त्याच्यामुळे ज्या काही व्हॅक्सिनेशन होतात, अरासायनिक पद्धतीने जे काही डेव्हलप होते फळं, त्या अरासायनिक अं, गोष्टींमुळे आपण हे खातो आणि याच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोगांना सामोरे जातो. मला 2-3 गोष्टी याच्यामध्ये आणखी सांगायच्या होत्या आणि ती वेळ खूप कमी आहे. मी सोशल वर्क प्राध्यापक आहे. आम्ही जेव्हा समाजामध्ये जातो, आम्ही जेव्हा या विषयाशी लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो, तर आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळतो. आमच्या ज्या काही शास्त्रशुद्ध पद्धती आहेत, या पद्धतीचा वापर करून आम्ही जेव्हा कॉर्नर मीटिंग, ग्रुप डिस्कशन और इंडिव्हिज्युअल मीटिंग त्या माध्यमातून आम्ही जेव्हा विचार करतो, तेव्हा सकस आहारापासून दूर गेल्यामुळे होणारा शरीरातील बदल आणि वातावरणाच्या बदलामुळे आरोग्यमान कसं खालावत चालू आहे, याच्या वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला लक्षात निदर्शनास येतात. आम्ही जेव्हा व्यक्तीचा अभ्यास करतो आणि गटाचा अभ्यास करतो, तेव्हा आम्हाला याच गोष्टी निदर्शनास येतात की ज्या काही आपल्या पूर्वीच्या गोष्टी आहेत, त्या आम्ही दूर सोडलेल्या आहेत आणि ज्या जंक फूड सारख्या गोष्टी आहेत, त्या आम्ही स्वीकारलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्हाला जे आमच्या आरोग्यात त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. सोबतच जे काही वातावरणामध्ये बदल होत आहेत, या वातावरणामध्ये बदल जो काही होत आहे, याचे सुद्धा आपल्याला नुसतं मनुष्यांवरच याचा परिणाम होत नाही, तर इतरही बाबींवर खूप जास्त प्रमाणात बदल होताना या ठिकाणी दिसून येत आहे. मधुमेह आणि हृदयरोगाची संख्या जी दिवसेंदिवस वाढत आहे, ही संख्या सुद्धा या वातावरणातील बदलामुळे आहे, असं मला वाटतंय. हे माझं वैयक्तिक मत आहे. सोबतच आपण पोषण आहार जे आपण आपल्या संस्कारातून आलेलं, 90च्या दशकात 2000च्या दशकामध्ये ज्या काही गोष्टी आपण त्या सगळ्या दूर केलेल्या आहेत. आज आम्ही जवळपास जंक फूडला 70-80% आम्ही स्वीकारलेलं आहे. जेवढं आपण जंक फूड स्वीकारू, तेवढं आपण आपल्या शरीरामध्ये रोगांना जास्त नियंत्रित करतो, असं मला वाटतंय. आम्हाला आता काय केलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं आहे की याच्यामध्ये आपली काय भूमिका आहे, आपल्याला काय करायला पाहिजे. माझं मत असं आहे की शाश्वत आहारावर लक्ष केलं, आपलं काही जे काही शाश्वत आहार आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्याच्यानंतर हवामान बदल आणि पोषण धोरण एकत्रित करून नियोजन केलं पाहिजे. सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं पाहिजे. हवामानात जे काही बदल होत आहे, त्या बदलाला अनुसरून आपण आपलं पोषणाचं हे ठरवलं पाहिजे. सोबतच महिला व पुरुषांना समक्ष करणं, एक सारख्या येणं, नंतर विखुरलेली व तुटलेली अन्न प्रणाली दुरुस्त करणे. आपली अन्न प्रणाली जी आहे ती फार विखुरलेली आणि तुटलेली आहे. आता काल परवापर्यंत टमाट्याचे भाव खूप वाढलेले होते आणि हे जे टमाटे येत होते, हे सुद्धा एका महिन्यात, 15 दिवसात, 20 दिवसात डेव्हलप झालेले असतात. याचे विपरीत परिणाम आपण येत होतो. आपण त्याचे भाव पाहिले, पण त्याचा जो दुष्परिणाम होता, या गोष्टींमुळे आपल्याला खूप ही प्रणाली आपल्याला दुरुस्त करणे आवश्यक आहे, असं मला वाटते. यानंतर अन्न उत्पादन व वाटणीमध्ये अधिक चांगले प्रयत्न होणे गरजेचं आहे. नंतर समुदायाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. जो काही विखुरलेला समुदाय आहे, जो काही समुदाय आहे, त्या समुदायाला आपण एकत्रित आणून हवामानात होणारे जे काही बदल आहे, त्या बदलानुसार आपण आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवू शकतो, यासाठी ग्रुप डिस्कशन, इंडिव्हिज्युअल डिस्कशन किंवा कम्युनिटी लेवलवर सामूहिक प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. या सगळ्या गोष्टी हवामानाच्या बदलामुळे होत आहे. हवामानाच्या बदलामुळे आपलं आयुष्यमान सुद्धा खूप कमी झालेलं आहे.
आपल्याला असं निदर्शनास येते किंवा आपण जर संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये असेल तर आपल्यामध्ये आताही आजी आजोबा जे आहे ते 80-90 वर्षापर्यंत आहेत. काही काही आता माझ्या एका मित्राची आजी 104 वर्ष गेली. त्यांची जी लाईफस्टाईल होती ती वेगळी होती. त्यांनी आजची लाईफस्टाईल स्वीकारलेली नव्हती. आता 90च्या दशकानंतर त्या 40 वर्ष जीवन जगल्या. पण त्यांनी त्यांची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही. आपण सुद्धा हेच करायचं आहे की आपलं पौष्टिक आहार जो आहे तो पौष्टिक आहार नियमित आपलं काम करणे आणि नियमित शरीराला लावून व्यायाम घेणे या सगळ्या गोष्टीमुळे आपण जर हवामानात जर बदल होत असेल तर त्या बदलाला आपण चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो. आपण आपली इम्युनिटी पॉवर वाढवू शकतो. हेच गोष्टी मला या ठिकाणी सांगायचं. धन्यवाद. थँक्यू सतीशजी. किशोर सर, तुम्ही चांगलं माहिती या ठिकाणी सांगितल्याबद्दल. पुढील आपल्या ज्या वक्त्या आहेत त्या योगिता घंटे म्हणून आहेत, त्या आपल्यासोबत बोलतील. हॅलो हॅलो. विनोद सर. हॅलो हा राहुल हॅलो. बोल. हा राहुल. मी म्हटलं चौथे स्पीकर आहे सतीश सर, त्यांचं इंट्रोडक्शन झालं नाही, पहिले ते करून द्यावं आपण प्लीज. ओके. बरं, या कार्यक्रमामध्ये जे चौथे स्पीकर आहेत सतीश सुमंतवार, हे अमरावतीमधून आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं या वेबिनार मध्ये स्वागत आहे. आपण आता नेक्स्ट कॉन्टॅक्टवर जातोय. योगिता घंटे म्हणून मॅडम आहेत, त्या आपल्या प्रेझेंटेशन या ठिकाणी मांडतील. सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. मी ICDS मध्ये मागील 8 वर्षापासून काम करत आहे आणि ICDS चा पायाच न्यूट्रिशन हा आहे. ICDSच्या ज्या 6 सेवा आहेत त्यापैकी पोषण ही एक सेवा आहे आणि आहार आणि आरोग्य शिक्षण. तर पोषण या विषयावर 2018 मध्ये आपल्याकडे आपल्या भारत देशामध्ये पोषण अभियानाची सुरुवात झालेली आहे आणि पोषण अभियान अंतर्गत काही टार्गेट्स ठरवून दिले होते. एक आहे ॲनिमियाचं प्रमाण हे जे आहे 9% वरून 3% पर्यंत आणणे. त्यानंतर आहे जे बुटकेपणाचे जे प्रमाण आहे लहान मुलांमध्ये तर ते 2% पर्यंत कमी करणे. त्यानंतर सॉरी 2% पर्यंत कमी करणे. अशा पद्धतीने जे टार्गेट ठरवून दिलेले होते 2018 ते 2021 दरम्यान, ते टार्गेट कंप्लीट झाल्याच्या नंतर आता मिशन पोषण 2.0 सुरू झालेला आहे. तर 2.0 अंतर्गत पोषण वाटिका म्हणून एक प्रोग्राम लॉन्च झालेला आहे. तर यामध्ये अंगणवाडीच्या परिसरामध्ये आम्ही सकस आहार मुलांना मिळावा, तसेच ज्या लॅक्टेटिंग मदर्स असतात, प्रेग्नंट मदर्स असतात, तसेच ॲडोलसंट गर्ल्स असतात, त्यांना दैनंदिन त्यांच्या आहारासोबतच सकस आहार मिळावा यासाठी प्लीज कोणाचा माईक ऑन आहे त्यांनी प्लीज म्यूट करावं. यासाठी परसबागेच्या माध्यमातून जे किचन गार्डन्स आहेत त्याच्या माध्यमातून पोषण आहार मुलांना, प्रेग्नंट मदर्सना आणि लॅक्टेटिंग मदर्स तसेच ॲडोलसंट गर्ल्सला दिला जातो. तर ग्रामीण भागामध्ये काय असतं की रोजच्या जेवणामध्ये सर्वसाधारण वरण भात भाजी पोळी असा जो आहार असतो त्यामध्ये व्हेरायटी नसते. तर व्हेरायटीयुक्त आहार आपल्या जेवणामध्ये असायला हवा. तर याबाबत अवेअरनेस करण्यात येते आणि त्यामधून जे कुपोषणाचं प्रमाण असेल किंवा ॲनिमियाचं प्रमाण असेल ते कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर किशोरी मुली ज्या असतात या किशोरी मुलींच्या वेळोवेळी सभा घेतल्या जातात आणि या सभांच्या माध्यमातून
त्यांना प्रॉपर डाएटचं मार्गदर्शन केलं जातं. सोबतच त्यांचे आरोग्य तपासणी करून ज्या मुलींचं HB हिमोग्लोबिन हे अतिशय कमी आहे, जे 7 पेक्षा कमी असतील तर अतिशय तीव्र या प्रकारामध्ये येतात आणि अशा तीव्र मुलींना त्यावर प्रॉपर उपचार म्हणून योग्य प्रकारचं आहाराबाबत मार्गदर्शन केलं जातं. आणि ज्या ग्रामीण भागामध्ये स्थानिक लेव्हलला ज्या पालेभाज्या किंवा ज्या रानभाज्या उपलब्ध असतात त्या अतिशय पौष्टिक असतात आणि त्याबाबत माहिती नसल्यामुळे त्याचा उपयोग दैनंदिन आहारामध्ये केला जात नाही. जसे की चिवळ, हादगा असतो. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिनरल्स असतात, व्हिटॅमिन्स असतात. तर याचा उपयोग जर दैनंदिन जीवनामध्ये केला तर ह्या ज्या रानभाज्या असतात ह्या इको फ्रेंडली असतात, म्हणजे यावर कोणत्याच प्रकारचा रसायनांचा वापर केलेला नसतो. तर त्याचा जर आपल्या दैनंदिन आहारामध्ये जर उपयोग केला तर त्या अतिशय पौष्टिक असतात आणि शरीरासाठी सुद्धा उपयोगी असतात. आजची जी धकाधकीचं जीवन आहे हे अतिशय म्हणजे खूपच व्यस्त आहे आणि या व्यस्त जीवनामध्ये सतत एका जागेवर बसून काम केलं जातं आणि शरीराला योग्य तो व्यायाम मिळत नाही. तर त्यामुळं काय होतं, वेगळे-वेगळे आजार निर्माण होतात. मधुमेह असेल, बीपी असेल, थायरॉइड असेल, तर यापासून मुक्ती मिळण्यासाठी आता 2023 हे वर्ष जे आहे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरं करण्यात येत आहे. तर आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने जे तृणधान्य आहेत, आपण आपल्या आहारामध्ये तृणधान्याला एकदम काढूनच टाकलेलं आहे. तर तृणधान्य हे अतिशय पौष्टिक आहेत. त्यामध्ये ग्लुटेन नसतं. ग्लुटेनचं प्रमाण हे अतिशय कमी असतं आणि ग्लुटेन फ्री असल्यामुळे जे डायबेटिक पेशंट आहेत त्यांना तृणधान्य उपयोगाचे असतात. तसेच आजी अगोदर म्हणायच्या की एक म्हण आहे, "कळना कोंडा खावी नाचणी, मजबूत हाडे कांबिवानी." म्हणजेच नाचणी जी असते यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि कॅल्शियमने काय होतं, हाडे मजबूत होतात. तर नाचणी ही दैनंदिन आहारामध्ये जर त्याचा नाचणीचा समावेश केला तर हाडे मजबूत होण्यास मदत होते. तर अशा प्रकारे जे ग्रामीण भागात उपलब्ध आहे हे पर्यावरण पूरक आहे आणि जे रसायनांचा वापर जास्तीत जास्त केला जातो तर त्यामुळे काय होतं, एकतर ग्लोबल वॉर्मिंग साठी जे निमित्त असणारे जे वायू आहेत, कौन बोल रहा है? इंट्रोडक्शन कर रहे हैं। म्यूट, सॉरी सॉरी। कंटिन्यू करू? हो, करा करा. हो योगिता कुठली मॅडम, स्लाइड वरती बोलताय तुम्ही? स्लाइड कुठली आहे? स्लाइड कुठली आहे? स्लाइड माझं थोडं मागे पुढे झालंय. एक हा मिनिट. हा. मला पूर्ण स्लाइड बघता येतील का? एक मिनिट. 1 बाय 1. हा. एक सेकंड आहे. जागतिक तृणधान्य वर्ष. जागतिक. हे हिमोग्लोबिनचं आहे. हा, हिमोग्लोबिनचं राहू द्या. ओके. हिमोग्लोबिन बाबत जी अवेअरनेस आपल्याला ग्रामीण भागामध्ये ग्रामीणच नाही तर शहरी भागामध्ये सुद्धा आणि वेल एज्युकेटेड फॅमिलीज मध्ये सुद्धा हिमोग्लोबिन बाबत महिलांना माहिती नसते. तर जो NFHS चा जो सर्वे आहे, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5 नंबरचा, तर त्यामध्ये असं दिसून आलं की ज्या 19 ते 49 या वयोगटातील ज्या महिला आहेत आणि ज्या मुली आहेत त्या 57% म्हणजेच 57% ॲनिमिक आहेत. म्हणजे हे प्रमाण खूप मोठं आहे आणि यामागे प्रॉपर अवेअरनेस नसल्यामुळे हे प्रमाण आपल्याला कमी करण्यास अडचणी निर्माण झाल्या. तर यावर आपल्याला काम करावं लागणार आहे. तर हे काम कसं करायचं? तर मुलींना त्याबाबत प्रॉपर मार्गदर्शन केलं तर म्हणजे आजची जी मुलगी आहे, किशोरी मुलगी, ही भावी माता आहे आणि या मुलींनाच आपण जर हा बेस आहे कुपोषणाचा, जर या मुलींनाच आपण प्रॉपर मार्गदर्शन केलं तर उद्या जे कुपोषण होणार आहे ते कुपोषण कमी करण्यास आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत होते. तर ॲनिमिया कमी करण्यासाठी सर्वात अगोदर जे असतं ते चहाचं प्रमाण जे असतं सर्वत्रच, आपण इव्हन दो आपण वेल एज्युकेटेड असून सुद्धा आपण चहा आपल्याकडनं सुटत नाही. तर चहा हा एवढा हानिकारक आहे. जेवणानंतर 1 तास आणि जेवणाच्या अगोदर जर 1 तास आपण चहा घेतला तर
जे काही आपण डाएट मध्ये घेतो तर ते आयर्न पूर्ण नष्ट होतं आणि त्यामुळे एचबीचं प्रमाण हे कमी होतं आणि एचबीचं प्रमाण कमी झाल्यामुळे ॲनिमिया होतो. तर यासाठी त्यांना अवेअर करून की चहा, कॉफीचं प्रमाण एकदम शून्य करणे, तसेच आहारामध्ये पालेभाज्या, फ्रुट्स यांचं प्रमाण वाढवणे, कडधान्य यांचं प्रमाण सुद्धा आहारामध्ये वाढवणे. यातून काय होणार की ॲनिमियाचं प्रमाण कमी होण्यास मदत होणार. नेक्स्ट स्लाइड. ज्या परसबागा निर्माण केलेल्या आहेत घरी आणि अंगणवाडीच्या परिसरामध्ये किंवा शाळेच्या परिसरामध्ये, या परसबागांमधून जे फळं किंवा पालेभाज्या मिळतात त्याचा दैनंदिन आहारामध्ये उपयोग करण्यात येतो. आणि तसंच ज्या अंगणवाडी वर्कर्स आहेत, आशा वर्कर्स आहेत, हेल्पर्स आहेत, त्यांना न्यूट्रिशन बाबत वेळोवेळी ट्रेनिंग्स दिल्या जातात. म्हणजे त्या ग्रामीण भागामध्ये घरात चुलीपर्यंत जाणाऱ्या अशा ह्या महिला आहेत आणि तिथपर्यंत जात असल्यामुळे कोणत्या घरात काय डाएट घेतलं जातं हे त्यांना बेस पासून पूर्ण माहिती असते. त्यामुळे ते तिथे प्रॉपर वर्क करू शकतात आणि जे कुपोषणाचं प्रमाण आहे, ॲनिमियाचं प्रमाण आहे ते कमी करण्यास मदत होते. त्यानंतर ॲनिमियाचं एक मुख्य कारण आहे मासिक पाळी व्यवस्थापन. तर जे मंथली जे ब्लीडिंग होतं, या ब्लीडिंगच्या थ्रू आयर्नचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ॲनिमियाचं प्रमाण हे जास्त असतं. कारण की आयर्न जर कमी झालं तर आयर्नच्या अभावी एचबी कमी असतं आणि एचबी कमी असल्यामुळे ॲनिमिया हा वाढला जातो. तर मासिक पाळीच्या दरम्यान प्रॉपर डाएट, आहार कोणता घ्यावा याबाबत मुलींना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जाते आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं. आता प्रत्येक पीएससी जे आहेत तिथे सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन असल्यामुळे स्वच्छतेबाबत सुद्धा त्यांना अवेअर केलं जातं आणि आरोग्य सुद्धा त्यांचं चांगलं राखलं जातं. तसेच सॅनिटरी पॅड्स डिस्पोजल झाल्यामुळे पर्यावरणपूरक म्हणजे तापमान वाढ होण्यास म्हणजे जे कारणीभूत घटक असतो प्लास्टिक, तर त्याचं सुद्धा एक नियोजन केलं जातं, मॅनेजमेंट केलं जातं. तसंच बीएमआय जो असतो, बॉडी मास इंडेक्स, हाईटनुसार वजन हे प्रॉपर असायला हवं. तर त्यांचा बीएमआय काढला जातो आणि ज्या मुलींचा बीएमआय हा कमी आहे त्यांना वेळोवेळी आहाराबाबत मार्गदर्शन करून त्यांचा बीएमआय चेक केला जातो की वाढ झाली किंवा नाही. नसेल झाली तर त्यांना संदर्भ सेवा दिल्या जाते आणि संदर्भ सेवेच्या माध्यमातून त्यांचा बीएमआय नियंत्रित करण्यास, सर्वसामान्य स्थितीमध्ये आणण्यास प्रयत्न केला जातो. तसेच वाढ आणि देखरेख प्रत्येक महिन्याला वजन उंची घेऊन स्वच्छतेबाबत, आहाराबाबत मार्गदर्शन केलं जातं, गृहभेटी दिल्या जातात आणि त्यातून महिला आणि मुलींना वेळोवेळी मार्गदर्शन करून अवेअरनेस केलं जाते. जागतिक तृणधान्य वर्षाबद्दल आताच थोडक्यात सांगितलेलं आहे. जागतिक तृणधान्य वर्ष हे 2023 हे जाहीर केलेलं आहे. 2023 अंतर्गत पूर्ण वर्षभर आपल्याला तृणधान्याच्या जनजागृती करायची आणि तो आहार दैनंदिन जीवनामध्ये आणायचा. फक्त जनजागृतीच नाही तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कितपत होते हे सुद्धा बघायचंय. तर तृणधान्यामध्ये मका, बाजरी, ज्वारी, राजगिरा असे जे तृणधान्य आहेत हे जुन्या काळामध्ये आपल्या आजी-आजोबांच्या काळामध्ये दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट होते. त्यामुळे शुगर, बीपी सारखे आजार फार कमी प्रमाणात होते आणि त्यांना योगा वगैरेची काही आवश्यकता सुद्धा नव्हती. तर आता योगा झालेला आहे. योगा आणि प्रॉपर डाएट याशिवाय आपलं आरोग्य हे आपण चांगलं राहीलच, याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. त्यानंतर पोषण जे आहे, न्यूट्रिशन याचे 5 सूत्र आहेत. एक पहिले 1000 दिवस म्हणजे बाळ आईच्या पोटात असते तेव्हापासून -9 to 24 मंथ पहिले 1000 दिवस हे अतिशय महत्त्वाचे आहेत. हा भावी जीवनाचा पाया आहे. तर हे पहिले 1000 दिवस प्रॉपर डाएटवर काम केलं जातं आणि स्वच्छता, तसेच ॲनिमिया मुक्त भारत, डायरिया नियंत्रण, पौष्टिक आहार यावर जनजागृती या 5 सूत्रांतर्गत करण्यात येतं. नेक्स्ट मिशन लाईफचे जे गोल आहेत त्यामधील एक गोल आहे
की अंतर्गत मिशन लाईफ अंतर्गत पोषण विषयक सुधारणा आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी ऑर्गॅनिक फूडचा वापर दैनंदिन जीवनात करण्याबाबत प्रोत्साहन दिले जाते. आणि ऑर्गॅनिक फूड हे ज्या परसबागा निर्मिती केलेली आहे, या परसबागांमधून ऑर्गॅनिक फूड मिळतं. आता हे झालं परसबागांची निर्मिती ही परिसरामध्ये प्रत्येक घरी जिथे जागा अवेलेबल नाहीये, तिथे सुद्धा परसबागांची निर्मिती करता येते. तर टेरेसवर जे वेस्ट मटेरियल असतं आपल्या घरामध्ये, प्लास्टिक वेस्ट, बकेट्स असतील, जी टोपली असतील, त्यामध्ये मातीचा वापर करून, कंपोस्ट खतांचा, शेणखताचा वापर करून, तसंच जीवामृतचा वापर करून परसबागेची किंवा टेरेस बागेची निर्मिती करण्यात येते. आणि त्यामधून उपलब्ध होणारे जे फ्रुट्स आहेत, जे भाजीपाला आहे, त्याचा दैनंदिन आहारामध्ये ऑर्गॅनिक फूडचा आहारामध्ये जर वापर केला, तर आजारांचे प्रमाण सुद्धा कमी होण्यास मदत होते आणि हेल्दी लाईफस्टाईल सुद्धा आपल्याला जगता येते. थँक यू. Thank you, Yogita. Who's the next speaker? Neha? सतीश समृत आहेत यवतमाळ मधून, आणि ते सहारा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते आपल्याला प्रेझेंटेशन देतील. सतीश सर, तुम्ही बोलताना स्लाइडला पुढे नेक्स्ट म्हणून सांगा, म्हणजे मी तसं तुम्हाला देईन. तुम्ही म्यूट आहात, ऑन करा. हो, 1 मिनिट, मी त्यांना हे करते, त्यांना अनम्यूट नाही करता. हॅलो. हो, ऐकू येतंय सतीश. हा, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. आपण आजच्या या सुरुवात करण्यासाठी माझं प्रेझेंटेशन शो करा सर. आम्ही सहारा बहुउद्देशीय संस्था म्हणून यवतमाळ जिल्ह्यामध्ये काम करतो, खास करून पांढरकवडा आणि राळेगाव या 2 तालुक्यामध्ये आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आमचं प्रामुख्याने काम आहे. नेक्स्ट कराल सर. आता जो काही विषयाची जी काही मांडणी झाली, तर या मांडणीलाच मी पुढे नेत नेमकं कामाची दिशा जी आहे ती कशा प्रकारे असू शकते किंवा कुठल्या जर दिशेने आपण गेलो तर ती जास्त अपिलिंग होऊ शकतं. तर आम्ही त्याच्यासाठी आता गेल्या म्हणजे 10 वर्षापासून आम्ही या विषयावरती काम करतो. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही सगळ्यात पहिले जर महिलांची HB टेस्ट जी आहे ती HB टेस्ट करण्याला आम्ही प्राधान्य देतो. जेणेकरून HB टेस्ट केल्यानंतर त्यांना सांगता येईल की त्यांच्या शरीरामध्ये लोहाची कमतरता जी आहे ती किती प्रमाणात आहे आणि त्याचे काय परिणाम दुष्परिणाम आहे. तर याविषयी त्या महिलांना जर कळलं तर त्यांना त्याची काय म्हणजे गरज आहे. त्यांच्या शरीरामध्ये न्यूट्रिशनची कमतरता असल्यामुळे किंवा त्यांच्या शरीराचं पोषण न झाल्यामुळे त्याचे होणारे जे दुष्परिणाम आहे आणि त्याची जी उदाहरणं असेल ती त्यांच्यापैकी असेल. तर म्हणून आम्ही त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तर HB टेस्टला प्राधान्य देतो. त्याच्यानंतर HB टेस्ट सोबतच आम्ही जंत निर्मूलनाचा जो कार्यक्रम आहे त्याला सुद्धा आम्ही घेऊन चालतो. कारण आपल्या समाजामध्ये एक धारणा अशी आहे की जंत जे आहे ते फक्त छोट्या मुलांना किंवा छोट्या बच्चूंना होतं. तर त्याच्या संदर्भामध्ये ती धारणा तुटणे फार गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी म्हणून सर्व वयोगटातली जी मंडळी आहे त्या सगळ्यांचं जंत निर्मूलन होणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी अल्बेंडाझॉल जी गोळी आहे जी जर आपण चोखून जर ती खाल्ल्या गेली तर त्याच्यापासून म्हणजे जंत निर्मूलन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. तर त्याच्यासाठी आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहे एकतर ज्या महिला आहेत ज्यांच्यासोबत आम्ही काम करतो त्या महिलांना आम्ही जिथे म्हणजे असतो आम्ही तिथे आमच्या समोरच आमच्या कार्यकर्त्यांच्या समोर त्यांना जंत निर्मूलन केलं जातं आणि त्या महिलेला सांगितलं जातं की याच प्रकारे तुला घरी जाऊन तुझ्या कुटुंबामधले जे काही पुरुष मंडळी आहे किंवा इतर जे काही आहे
त्या सगळ्यांचं जंत निर्मूलन करायचं आहे. तर एचबी टेस्ट आणि जंत निर्मूलनाच्या नंतर म्हणजे एचबी टेस्ट मधून जो कार्यक्रम पुढे येतो की का बरं परसबागेची गरज आहे, तर मग त्याच्यासाठी म्हणून म्हणजे आहारामध्ये जे काही जायला पाहिजे आपल्या पोटामध्ये तर ते न गेल्यामुळे आपलं पोषण जे आहे ते व्यवस्थित न झाल्यामुळे म्हणून मग परसबागेचा जो कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाला आम्ही पुढे घेऊन जातो. तर परसबागेचा जो कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रम आम्ही गावांमध्ये करत असताना त्याचा आम्ही एक तर 3-4 स्तरांवरती आम्ही त्याला पुढे नेत असतो. एक तर ज्या कुटुंबाकडे जागा आहे आणि ज्यांची तयारी आहे मनापासून तर अशा कुटुंबाला कुटुंब स्तरावरती ती परसबाग झाली पाहिजे. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे मनातून खूप इच्छा आहे पण पाहिजे त्या प्रमाणात जागा नसेल आणि सामूहिक रित्या जर एखादी जागा उपलब्ध होत असेल एखाद्या गावामध्ये तर सामूहिक परसबाग सुद्धा एक कार्यक्रम आहे. त्याचप्रमाणे शाळामध्ये जे मध्यान्ह भोजन जे दिलं जातं तर त्याच्यासाठी लागणारा जो भाजीपाला आहे तर तो भाजीपाला लागवड करण्यासाठी आम्ही शाळेमध्ये परसबाग तसं त्याचप्रमाणे अंगणवाडीमध्ये सुद्धा. तर शाळा आणि अंगणवाडीमध्ये परसबाग करत असताना आमची त्याच्यामध्ये दुहेरी भूमिका अशी आहे. पोषणासोबतच या शाळा आणि अंगणवाडीमध्ये जी काही मुलं आहे किंवा खास करून अंगणवाडीमध्ये येणाऱ्या गर्भवती, स्तनदा आणि सोबतच किशोरवयीन मुली ह्या जे हा जो वर्ग समूह येतो तर यांच्यामध्ये पोषणाच्या संदर्भामध्ये आणि परसबागेचा हा जो कार्यक्रम आहे तर याच्याविषयी जनजागृती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यांना या कार्यक्रमाविषयी आवड निर्माण झाली पाहिजे आणि त्यांना या विषयाचं महत्व समजलं पाहिजे. तर याच्यासाठी म्हणून आम्ही परसबाग निर्मिती जी आहे शाळा आणि अंगणवाडीला फक्त म्हणजे या अंगाने आम्ही बघतो. त्याच्या सोबतच आहाराच्या ज्या वेगवेगळ्या प्रदर्शनी आहे आणि पाककृती ज्या आहे त्याच्यामध्ये जसं सोया मिल्क आहे जे त्याच्यामध्ये ट्रिप्सिन नावाचा घटक असतो. याच्याबद्दल माझं काही दुमत नाहीये सोयाबीन मध्ये पण आम्ही त्याला हे जे ट्रिप्सिन्स जे आहे त्याला योग्य प्रकारे जर उखळल्या गेलं किंवा हिट केल्या गेलं तर ट्रिप्सिन त्याच्यामधून पूर्णपणे नाहीसा होतो. तर सोयाबीन सुद्धा एक चांगलं प्रोटीन सोर्स आहे. म्हणजे नॉनव्हेज नंतर जर आपल्या भागामध्ये खास करून आम्ही ज्या विदर्भ रिजन मध्ये यवतमाळमध्ये काम करतो तिथे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं पीक होतं. जेव्हा की त्याचं फार काही लोक कन्झम्पशनसाठी किंवा खाण्यासाठी कुठलाही वापर करत नाही. तर त्याचा कशा पद्धतीने वापर करता येईल त्याच्यासाठी आम्ही सोया मिल्कची जी काही प्रोसेस आहे ती आम्ही गावामध्ये शिकवण्याचं काम करतो. सोबतच शेवगा जो आहे तर ज्याला ड्रमस्टिक ज्याला म्हणतो तर शेवग्याची म्हणजे शेवगा खाण्यासंदर्भामध्ये सुद्धा लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज आहे. तर ठीक आहे बाबा शेवगा जे लोक खाऊ शकत नसेल तर त्यांना किमान शेवग्याची जी पानं आहे ती सुद्धा एक चांगलं प्रोटीन सोर्स आणि न्यूट्रिशन सोर्स आहे. तर त्याच्या पानापासून वेगवेगळ्या रेसिपीज बनवणं जसं भाजी आहे, झुणका आहे तर अशा गोष्टीचा सुद्धा आम्ही या पाककृतीमध्ये आम्ही समावेश करतो. सोबतच कढीपत्ता जे आहे खास करून कढीपत्त्याचा वापर सुद्धा आपण आपल्या खाण्यामध्ये फक्त फोडणीमध्ये टाकणं आणि काढल्यानंतर म्हणजे खात असताना त्याला बाहेर काढून फेकणं तर त्याला कुठेही आपण खाण्यामध्ये वापर करत नाही. म्हणून तसं न होऊ याच्यासाठी कढीपत्त्याची चटणी यासारख्या वेगवेगळ्या ज्या पाककृती आहेत त्या आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याला प्रमोट करतो. सोबतच रानभाज्या ज्या आहेत रानभाज्याचं जे महत्व आहे जे दिवसांदिवस आपल्याला कमी होताना दिसतं म्हणजे कारण रानभाज्या खाणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे बाबा अशिक्षिततेचं लक्षण आहे असा विचार करून लोक रानभाज्या खाणं टाळतात. तर म्हणून ज्या वेगवेगळ्या रानभाज्या आहेत तरोटा आहे, बहाव आहे, गोफण आहे, आंबाडी आहे, गोकरू आहे, चिवर, हिड्डा, वास्ते, कडूभाजी यासारख्या अनेक रानभाज्या आहेत ज्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या सीझन मध्ये येतात ज्या की मोठ्या प्रमाणात ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन्स लेवल असतं आणि प्रामुख्याने या न्यूट्रिशन सोबतच या रानभाज्यासाठी कुठलंही रासायनिक खत किंवा रासायनिक औषधीचा वापर केला जात नाही. म्हणून हे नॅचरली आणि प्युअर स्वरूपाच्या या रानभाज्या ज्या आहेत ज्या आपल्या आहारामधून हळूहळू निघून गेलेल्या आहेत तर यांचा वापर कसा आहारामध्ये वाढेल तर याच्यासाठी आम्ही कार्यक्रम म्हणून मार्गदर्शन करतो. त्याच्या सोबतच आम्ही ज्या वेगवेगळ्या जुन्या सवयी आहेत ज्या खरंच खूप चांगल्या होत्या पण आपण आधुनिकतेच्या नावाखाली या जुन्या सगळ्या सवयी सोडून दिल्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने लोखंडी जसं तावा आहे, कढई आहे, लोखंडी झारा आहे त्याचप्रमाणे मातीची वेगवेगळी भांडी आपल्या भागामध्ये वापरली जायची.
तसेच तांबा, पितळ इत्यादी जे काही धातू आहे, या धातूची जी भांडी वापरल्या जायची, तर याच्यामधून सुद्धा आपल्या आहारावर त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम होत होता. हे सगळं म्हणजे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे आता मला खरं तर वेळ 10 मिनिटाचा वेळ आहे आणि 10 मिनिटामध्ये हा सगळा विषय जो आहे तो एक्सप्लेन करायला थोडं कठीण आहे. तर म्हणून मी याला फार डिटेल्स मध्ये न जाता याचे काय परिणाम होतात आपल्या आरोग्यावरती तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर म्हणून याविषयी सुद्धा आम्ही गावामध्ये जनजागृती करण्याचं काम करतो. तसंच जे वेगवेगळे मिथक्स आहे लोकांच्या मनामध्ये, जसं मी मग सांगितलं शेवग्याच्या संदर्भामध्ये, तसंच लौकी आणि भोपळ्याच्या संदर्भात अशी अनेक खाण्याची ज्या गोष्टी आहेत ज्याच्या संदर्भामध्ये गावामध्ये एक मिथक्स आहे की समजून जरा आमच्या देवाला बाबा लौकी चालत नाही किंवा भोपळा खाल्ला तर आमच्या देव काहीतरी हे होतंय, अशी वेगवेगळी मिथक्स आहेत. तर ही मिथक्स लोकांच्या मनातून दूर झाली पाहिजे, जी एका दिवसात तर होणार नाही. म्हणजे आज आपण लोकांसोबत बोलायला लागलो आणि लोक लगेच त्याला स्वीकारतील असं नाही, पण त्या विषयावरती हळूहळू जर आपण बोलत राहिलो तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतील. तर या प्रकारे आम्ही त्याच्यावरती काम करतो. सोबतच हे सगळं जे काम चालतं, ह्या सगळ्या कामाचा डेटा, ह्या सगळ्या कामाची जी माहिती आहे ती माहिती सुद्धा गोळा करण्याचं जे काम आहे ते फार महत्वाचं काम आहे. कारण त्याच्याशिवाय आपण पुढे काम आपल्या कामाचा जो परिणाम आहे, आपण नेमकं ज्याच्यासाठी काम करतोय, मी प्रामुख्याने हे माहिती गोळा करणे हा जो विषय आहे याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर माझी पुढची स्लाइड तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये मी सांगू शकेल की आम्ही गेल्या वर्षभरामध्ये जे काही काम करतोय, समजा एका बाईसोबत, त्या बाईसोबत बोलत असताना आपल्याला तिला सांगता येतं की तुम्ही जे तुमच्या घरी जी काही परसबाग केली, त्या परसबागेमध्ये जे काही तुम्ही भाजीपाला लागवड केलंय किंवा जे काही तुम्ही हे केलं तर त्याचा किती तुम्ही खाल्लंय बाबा, त्याचा किती म्हणजे तुम्ही फक्त न्यूट्रिशनच्या अंगानेच नाही तर तुम्ही आर्थिकतेच्या अंगाने सुद्धा या गोष्टीकडे पाहायला पाहिजे. तर जसं समजून जर आता त्याच्या आधीच्या प्रेझेंटेशन मध्ये मॅडमनी सुद्धा सांगितलं की टमाट्याचे वाढते जे काही भाव आहे किंवा वेगवेगळ्या भाज्यांचे वाढले जे भाव आहे, तर याच्यामुळे काय होतं की लोकांच्या खाण्यामध्ये हे सगळं कमी जातं. तर म्हणून हे कमी जातं, तर त्याच्यासाठी म्हणून हा सगळा डेटा जो आहे हा डेटा तेवढाच महत्वाचा आहे. तर मी जे काही वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या त्याच्या काही हे आहे, जसं एचबी टेस्टच्या संदर्भामध्ये आम्ही 2018 पासून तर 2023 पर्यंत सतत एका विशिष्ट समुदायामधल्या 200 महिलांना घेऊन आम्ही एचबी टेस्ट केलं होतं आणि त्यांच्या आरोग्यावरती जे काही आमचा परसबागेचा जो काही कार्यक्रम आहे त्याचा कसा कसा परिणाम वेगवेगळ्या टप्प्यावरती होत गेलेला आहे, तर त्याचं हे सगळी मांडणी केलेली आहे. फक्त कोविडच्या काळामध्ये 2021-22चा जर तेवढा पिरियड सोडला, त्या 2 वर्षामध्ये आम्हाला फार काही एचबी टेस्ट करता नाही आलं, कारण सगळ्यांना जगभरामध्ये ज्या पद्धतीची कोविडची जी परिस्थिती होती आणि आरोग्य यंत्रणेवर पडलेला ताण, तर या 2 काळाचं म्हणजे वर्षाचा सोडला तर बाकी आम्ही एचबीचा जो काही डेटा आहे तो आम्ही कंटिन्यू त्याला ट्रॅक करतोय. नेक्स्ट स्लाइड करा सर. तर जे मी आहार प्रदर्शनी आणि पाककृतीच्या ज्या वेगवेगळ्या हे केलंय त्याचे हे काही फोटोग्राफ्स आहेत. नेक्स्ट. हा, मी जे डेटाची जी गोष्ट करत होतो तर या प्रकारे आम्ही एचबीच्या सोबतच आम्ही जे काही खाण्यामध्ये ज्या वेगवेगळ्या व्हेरायटीज झाडांच्या ज्या आहेत ज्या आम्ही प्रामुख्याने प्रमोट केल्या होत्या, तर त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या भाजीपाला जो काही लागवड केलंय तर त्याचा कशा पद्धतीने त्याची कुठल्या कुठल्या महिन्यामध्ये आणि वर्षभरामध्ये किती प्रमाणामध्ये ते सगळं निघालंय तर त्याचा हा सगळा डेटा आहे. नेक्स्ट. हे काही फोटोग्राफ्स आहेत जे आम्ही वेगवेगळ्या समुदायासोबत जे काही कार्यक्रम करतो त्याचे. नेक्स्ट. नेक्स्ट. ओके. याच्या सोबतच माझ्या एक स्लाइड तर त्याच्यामध्ये मी ऍड केली होती पण जी याच्यामध्ये दिसत नाही आहे. तर अन्न सुरक्षा आणि पोषण हा जो काही विषय आहे या विषयावरती परिणाम जे वेगवेगळे घटक आहेत तर त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ग्लोबल वॉर्मिंग आणि जे काही वातावरण तापीचे जे काही परिणाम आहेत तर त्याच्यामुळे पावसाची जी अनियमितता आहे, जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पावसाची जी काही अनियमितता आहे तर त्या अनियमिततेचा सुद्धा आपल्या आहारावरती आणि आपल्या पोषणावरती परिणाम होतोय. कारण पावसाची अनियमितता आणि हे सगळं झाल्यामुळे आपली जी काही पीक पद्धती आहे
ती पीक पद्धती बदललेली आहे. म्हणजे आधीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर लोक फक्त कॅश क्रॉपला प्राधान्य न देता, जसं आमच्या भागामध्ये पाटा नावाची एक पद्धती होती की प्रत्येक जण आपल्या शेतामध्ये पाटा लावायचा. तर या पाट्यामध्ये राहायचं काय, तर वेगवेगळ्या जे काही भाजीपाला जो आहे त्या वेगवेगळ्या भाजीपाल्यासोबतच जसं वेगवेगळे तृणधान्य जे आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने बाजरी आहे, नाचणी आहे, मका आहे. तर ह्यासारखी पीक पद्धती लागवड केली जायची आणि याचा आपल्या शेतीला सुद्धा हे म्हणजे पूरक होतं आणि सोबतच आपल्या आहारामध्ये सुद्धा जायचं. जसं आता तिळासारखं पीक आहे, म्हणजे आमच्या भागामध्ये तीळ कोणीही सेपरेट लावायचे नाही. थोडं एक हा आमच्या भागामध्ये तीळ जे पीक आहे ते कोणीही सेपरेट न लावता तीळ जे पीक आहे ते म्हणजे आपल्या मुख्य पिकासोबतच म्हणजे आंतरपीक म्हणून लावायचं. तर त्याच्यामुळे तिळासारखं पीक लोकांच्या खाण्यामध्ये जायचं. तर या प्रकारे जी काही पीक पद्धती बदललेली आहे त्याचा सुद्धा आपल्या आहारावरती आणि अन्न सुरक्षेवरती परिणाम झालेला आहे. तसंच नगदी पिकाकडे वाढता जो काही कल आहे, तर नगदी पिकाकडे जो कल वाढलेला आहे त्याच्यामुळे लोकांनी हळूहळू ही सगळी जी पिकं आहे ही पिकं लोकांनी सोडलेली आहे. त्याचबरोबर सारखी जी पेस्टिसाइड आहे किंवा तणनाशक आहे याचा जो काही वाढता परिणाम आहे, तर याचा सुद्धा आपल्या आहारावरती आणि आपल्या पुढे न्यूट्रिशन सिक्युरिटीवरती परिणाम होताना दिसून येतो. सोबतच आधुनिकता जी आहे, म्हणजे बघा सरांनी जसं सांगितलं, आधुनिकतेचा अंधाधुंदपणे जो काही आपण स्वीकार केलेला आहे, स्वीकार करत असताना डोक्यात कुठेही त्यातल्या काय चांगल्या गोष्टी घेता येईल आणि काय वाईट गोष्टी आहेत ज्या सोडता येईल, किंवा आधुनिकता घेत असताना ज्या काही आपल्या चांगल्या सवयी आहेत त्या कुठे न सुटायला नको याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टीचा विचार होताना दिसत नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टीचा शेवटी परिणाम जो आहे तो आपल्या पुढे न्यूट्रिशन सिक्युरिटीवरती होताना दिसतो आपल्याला. तर एकंदरीत या प्रकारे हे सगळे विषय घेऊन आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये राळेगाव आणि पांढरपडा या 2 तालुक्यामध्ये आणि सोबतच वर्धा जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो आहे संस्था म्हणून. धन्यवाद. याविषयी जर कोणाला काही प्रश्न असेल किंवा काही विचारायचं असेल तर ओपन आहे. थँक्यू सतीश सर. ओके, थँक्यू. पूजा मॅडम आहेत का? विनोद सर. हो आहेत. हा, ठीक आहे. हो. पूजा कासार ज्या सोशल हॅलो पूजा कासार ज्या सोशल वर्क म्हणून चिपळूणमध्ये काम पाहतात, चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, ते आपल्यासोबत प्रेझेंटेशन करतील. पूजा का वीडियो और ये अनम्यूट करना पड़ेगा, कर दो ना. हेलो पूजा कासर. हाँ तुमचा व्हिडिओ चालू करा. हॅलो. हा बोला. हा, धन्यवाद सर मला बोलायची संधी दिल्याबद्दल. हॅलो, येतोय का माझा आवाज? हो येतोय. हा,
तर गेली 3 वर्ष मी विकास सहयोग प्रतिष्ठानला जोडून आहे. विकास सहयोग प्रतिष्ठानमध्ये आता वर्ष एक 3 महिन्यापासून मी कामासाठी कार्यरत झालेली आहे, कार्यकर्ती म्हणून. तर बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. क्लायमेट हवामानातील अस्थिरता, अधिक वारंवार तीव्र हवामानाच्या घटना आणि तापमानातील बदल यामुळे जगभरातील कृषी आणि वनीकरण क्षेत्र आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या व्यवहार्यतेला धोका निर्माण होतोय. तसंच मुख्यत्वे जंगलतोड, माती व्यवस्थापन आणि वाढीव उत्पादकता याद्वारे या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात शमन क्षमता आहे. Agriculture is therefore part of शेती म्हणून शेती हा समस्येचा भाग आहे आणि हवामान बदलावरील उपायाचा भागही आहे. Emphasis on increasing soil fertility by specific natural treatments of local biomass, mulch, wet waste, etc. पूजा मॅडम, तुम्ही तुम्हाला जी माहिती सांगायची आहे ना ती तुमच्या लोकल भाषेमध्ये सांगितलं तरी चालेल. हो हो. बोला, मी स्लाइड करत होतो पुढे. हा नेक्स्ट. यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर. हवामान बदल हा खरा आहे आणि 90% पेक्षा जास्त लोकसंख्येच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो, जे त्याच्या उपजीविकेसाठी शेती, वनीकरण आणि मासेमारी यावर अवलंबून असतात. त्याचे हवामान बदल हा खूप धोकादायक आहे, कारण कोकणातील शेती पावसावर आधारित शेती आहे, जी अर्थव्यवस्था चालवते. नेक्स्ट. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या जंगल तोडीमुळे जीवांच्या अस्तित्वाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वन्य प्राणी यांचे मानवी वस्तीत अतिक्रमण वाढले आहे. जसे की म्हणजे वानर किंवा डुक्कर अशा प्रकारचे जे प्राणी आहेत ते आपल्या शहरामध्ये अतिक्रमण करत आहेत. बदलत्या वातावरणामुळे रासायनिक खतांचा बेसुमार वापर होतोय शेतीसाठी. त्या म्हणजे रासायनिक खतामुळे शेती होऊ शकत नाही अशा प्रकारे एक प्रत्येकाची धारणा होत चाललेली आहे. आणि त्यामुळे काय होतं की मातीचा दर्जा घसरून माती नापीक होत चाललेली आहे. त्याच्यामुळे ऑर्गेनिक खताचा जर वापर यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात झाला तर आपली शेतीची उत्पादकता वाढत जाईल. जंगल तोडीमुळे मातीची धूप होते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते, परिणामी भूस्खलन होते. याचा परिणाम थेट मानवी जीवनावर. जंगल तोड जर झालेलीच नसती तर मग मातीची एवढ्या प्रमाणात म्हणजे पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती कमी झाली नसती. त्यामुळे त्या बाबतीत विचार होणं आवश्यक आहे. तसेच मानवाच्या निसर्गातील अतिरेकी हस्तक्षेपामुळे जेणेकरून जंगल तोड, वाढते औद्योगिकरण, ऐषारामी जीवन उत्खनन यामुळे जैवविविधतेवर मोठा परिणाम होतोय त्याचा. बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांमुळे
आपल्या ग्रामीण भागातील शेतीला हा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे एकूणच जीवनशैलीवर त्याचा परिणाम होताना दिसतो. तसंच हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या जोखमींमुळे वाढत्या लोकसंख्येचे पोषण करण्याची शेतकऱ्यांची क्षमता धोक्यात आली आहे. त्यामुळे निसर्ग शेती आणि जंगल वाढवणे यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहे. व तसा प्रयत्न आमच्या चिपळूणमध्ये कळबस्तेमध्ये पोषण मळा इथे सुरू आहे. ऑर्गेनिक शेती एक प्रयोगशाळाच आहे ती, जेणेकरून आम्ही तो एक प्रयोग सुरू केलेला आहे, जेणेकरून लोकांना तिथे येण्यासाठी आणि तिथे जे काही प्रयोग करतोय ते पाहण्यासाठी आम्ही, जशी साग विक्री आता जवळजवळ 10,000 साग उपलब्ध आहे तिथे. त्याच्यानंतर आपली ऑर्गेनिक याच्यातून आम्ही भाजीपाला उत्पन्न निर्माण झालेलं आहे. बऱ्यापैकी भाजीपाला विकण्याचाही सुरू आहे. तर अशा प्रकारे आम्ही एक प्रयोग सुरू केलेला आहे, जेणेकरून युवा पिढीचं शेतीकडे लक्ष वळवण्यात यावं आणि त्याचं आवड निर्माण होण्यासाठी. मार्गदर्शन. कळबस्ते येथील प्रत्यक्ष शेतीच्या प्रयोग क्षेत्र शेतकऱ्यांचा देशी वृक्ष माहिती थँक्यू पूजा कासार, तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल. त्याचबरोबर आता आपले जे 4 वक्ते होते, पहिले वक्ते होते प्रोफेसर किशोर सर म्हणून होते. त्यांनी आपल्याला अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे. त्यानंतर योगिता घंटे पण होत्या, अंगणवाडी पर्यवेक्षिका मेहकर मधून. त्यांनी अंगणवाडी काम करताना काय काय त्यांचे अनुभव आले, त्याचबरोबर काय करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे याची माहिती आपल्या सगळ्यांना दिली आहे. त्यानंतर सतीश सर होते, त्यांनी सहारा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांनी काम करताना जे आलेले अनुभव आहेत आणि काय गोष्टी करायला पाहिजे, प्रामुख्याने शाळेच्या परिसरामध्ये कशी परिसर पोषण बाग निर्मिती केली पाहिजे, त्याच्या मागचा दृष्टिकोन काय असला पाहिजे, एचबी तपासणं किती महत्वाचं आहे, तर किंवा रानभाज्या एकंदर सगळ्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये आलं की रानभाज्यांचं महत्व किती गरजेचं आहे आणि रानभाज्या ह्या प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडचा बदलत चाललेला आहे आताच्या आधुनिक काळाप्रमाणे. पण रानभाज्यांमधलं जे जीवनसत्व आहे हे अतिशय मोलाचं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच पूजा कासारे यांनी पण कोकणामधील जी मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये परिसर पोषण बाग यातलं जे उत्पन्न जे आहे त्याच्यामुळे होणारा फायदा, त्याचबरोबर परिसर पोषण बागेसोबत आपण वृक्ष लागवड केली पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किंवा पर्यावरणाचा अहवाल हे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी उपाययोजना पण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. सो आपण आता या ओपन सत्राकडे जाऊया की ज्या या एकूण झालेल्या कार्यक्रमाबद्दल किंवा एकूण झालेल्या सत्राबद्दल कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी कृपया विचारावे.
कोणाचे प्रश्न असतील तर कृपया बोलावेत. पौर्णिमाजी जरा सगळ्यांना अनम्यूट हँड रेज करून कोण प्रश्न विचारू शकतं. हो हो, मी ते सेटिंग करते. हो. हा, ते करू शकतील आता ज्यांना अनम्यूट. कोणी म्हणजे ऑडियन्स मधलं कोणी आता तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता किंवा चॅट मध्ये पण प्रश्न टाकला तरी चालेल, पण आय थिंक चॅट मध्ये नाही आहेत प्रश्न आहेत. किंवा कोणाला बोलायचं असेल तर तिथे हाताचं Yes. चिन्ह आहे, तिथून तुम्ही हँड रेज करू शकता. त्याचा प्रश्न त्या संदर्भामध्ये तो बोलता येईल त्याला. मी याच्यामध्ये मांडणी करतोय. विनोद, हॅलो. नाही, विजय बोला, आवाज येईल तुमचा. हा येतोय ना. यामध्ये आज ज्या 4 वक्त्यांनी जे विषयाची मांडणी केली, विशेषतः न्यूट्रिशियन आणि क्लायमेट चेंजच्या अनुषंगाने, यामध्ये कोकणाच्या अनुषंगाने थोडंसं मला या ठिकाणी जोडायला वाटतंय की सध्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोडीचं वातावरण आहे. सगळीकडे बेसुमार जंगलतोड होते. त्याचबरोबर विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन होत आहे आणि सगळी जी नैसर्गिक जी स्रोत आहेत जे सगळे माणसाचे जगण्याचे, त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. नद्यांच्या पात्रांमध्ये बांधकाम केली जात आहेत आणि सगळं जे आहे म्हणजे जगातले जे 8 जैवविविधतेने नटलेले हॉटस्पॉट आहेत, त्या हॉटस्पॉटमध्ये आमच्या कोकणाचा नंबर लागतो. आणि तरी देखील आज कोकणावर वेगवेगळ्या अंगाने निसर्गाला संपवून टाकण्याची मोठी अरिष्ट आमच्या समोर आहे. अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही जरी बघितलं तर यावर्षी वाढलेला पावसाळा म्हणजे आम्हाला माहीतच नाही आमच्या आयुष्यामध्ये की जवळजवळ जुलै महिना आणि पाऊस नाही, अशी परिस्थिती आमच्याकडे होती. आता काही ठिकाणी सकाळी पाऊस पडतो पण लगेच नद्या नाल्या आटतायत. आणि दुसऱ्या पद्धत ही मोठ्या प्रमाणामध्ये जी जंगलतोड होते, त्याचं जंगलतोडीमुळे किंवा उत्खननामुळे जंगलातले जे प्राणी जे आहेत ते मानवी वस्तीकडे सगळे यायला लागले. आणि ही सगळी ही क्लायमेट चेंजची किंवा वातावरणातल्या बदलाची लक्षणं आहेत. आणि धोक्याचं म्हटलं तर भविष्यामध्ये हेच का ते कोकण, असंच होतं का ते कोकण, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून मला वाटतं की याच्यावर सर्वत्र ठिकाणी विचार व्हायला पाहिजे. आणि विशेषतः कोकणी माणसाने आता जागरूक राहिले पाहिजे की आता एक कायदा आहे म्हणून स्वतःची झाडं देऊन टाकतात आणि मग एक झाड दिलं तर त्या बदल्यात ती झाडं लावली जात नाहीयेत, त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. अशा परिस्थितीमध्ये की वेगवेगळे जे कोकणाला सजवण्याचे वेगवेगळे जे अंग आहेत, विशेषतः जैवविविधतेने नटलेला प्रदेश, जंगलांनी व्यापलेला प्रदेश, समुद्राने व्यापलेला प्रदेश, अशी जी आमचा जो परिचय आहे तो परिचय नष्ट करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात चाललेत. म्हणून मला वाटतं की त्याच्यावर व्यापक रणनीती, व्यापक विचार होणं गरजेचं आहे असं मला या वाटतंय. आम्ही विकास सहयोग प्रतिष्ठान म्हणून आमच्या पद्धतीने काम करतोय. त्याच्यामध्ये पूजा कासार यांच्या मांडणीमध्ये आलं होतं की लोकांना रासायनिक खतांचं अन्न दिलं जातंय आणि ते माती मारलं जातंय. आणि पूर्वी ज्या पद्धतीनं परिसर बागा होत्या, ज्याला आम्ही परिसर बागा म्हणून कन्सेप्ट डेव्हलप केलेले आहे, तीच कन्सेप्ट विकास सहयोगची आमच्या संस्थेची ती कन्सेप्ट आहे. आम्ही चिपळूणमध्ये कळंबसल्यात पोषण मेळ्याच्या नावाने ती अंमलात आणण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून रसायनमुक्त जी अन्न लोकांमध्ये जाईल, लोकांना ते मिळेल आणि लोकांचा त्याच्याकडे कल वाढेल आणि लोक त्या आमच्या मळ्यामध्ये येतील, स्वतः अभ्यास करतील, त्यांचं ज्ञान सांगतील. त्याचबरोबर आम्ही तयार केलेला माल लोकांपर्यंत विक्री होईल आणि त्याचा प्रचार प्रसार होईल आणि ते एक अभ्यासाची प्रयोगशाळा होईल. तर जेणेकरून सेंद्रिय शेतीची चळवळ कोकणामध्ये पुन्हा एकदा उभी राहावी, त्याकडे लोकांनी कटाक्षाने बघावं. आणि ज्या पद्धतीने झाडं तोडली जातात, वृक्ष तोडले जातात,
ते कुठेतरी आज पायबंद बसावं म्हणून आम्ही वृक्ष जरी तोडले जाते तर वनरक्षण नावाचा जो कार्यक्रम आम्ही घेतलाय की देशी प्रजातीच्या झाडं आज कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागली पाहिजेत आणि जेणेकरून इथला सगळं सौंदर्य पुन्हा आपल्याला जपता येईल, वाढवता येईल म्हणून वनरक्षा कार्यक्रम विकास सहयोग प्रतिष्ठाने कोकणामध्ये हाती घेतलेला आहे. लोकांना सकस अन्न मिळावं म्हणून पोषण मेळ्याच्या माध्यमातून आम्ही विविध प्रकारचा भाजीपाला, त्याचबरोबर वेलवर्गीय भाज्या, कंदवर्गीय भाज्या अशा पद्धतीचं वेगळेपण जपण्याचा आमचा कोकणामध्ये प्रयत्न आहे. परंतु हे प्रयत्न मला वाटतं थोडेसे तोकडे पडतील आणि त्याला जर व्यापक आधार भेटला तर आम्ही आपल्याला सगळ्यांना कोकण वाचवण्यासाठी आपल्या सगळ्यांची खूप मदत होईल असं मी याला जोडू इच्छितो. धन्यवाद. थँक्यू विजय, तू माहिती सांगितल्याबद्दल. त्याचबरोबर 2 प्रश्न आलेले आहेत, मी ते पण वाचून दाखवतो. कोकणातील काही मुलांना काही रानटी भाज्या विषयी माहिती नसते, त्यासाठी शाळांमध्ये काही उपक्रम राबवले जाऊ शकतात का, असा एक प्रश्न आहे. ओके. मला वाटतं हा पूजा कासारांसाठी आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, पाट ही पद्धत यवतमाळमध्ये सध्या कुठे चालू आहे का? तर अमरावती, यवतमाळ म्हणून कोण सांगू शकलं तर बरोबर. हॅलो. पाट म्हणतात त्याला जे पद्धती म्हणतात त्याला पाटा असं म्हणतात. आम्ही ज्या भागात काम करतो, राळेगाव जो तालुका आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामधला पांढरकवडा या 2 तालुक्यामध्ये आहे बऱ्या प्रमाणामध्ये. म्हणजे आम्ही ज्या गावांमध्ये काम करतोय, ज्यांना जर प्रत्यक्ष येऊन पाहायचं असेल किंवा व्हिजिट करायचं असेल तर माझा नंबर आहे, त्यांनी मला कॉल करावं खुशाल आणि मग त्यांना आपण नेऊन फील्डमध्ये दाखवू शकतो. किंवा जर झालं सरांचं, झालं सतीश सर, झालं विजय. तर रानभाज्यांच्या संदर्भामध्ये जी माहिती म्हणजे याच्यावर शेअर केली गेली म्हणजे विचारलेले आहे, तर कोकणातलं जर बघायला गेलं तर बराचसा ग्रामीण भाग आहे, डोंगर दऱ्यांमध्ये राहणारा भाग आहे आणि मुलांना, शाळेतल्या मुलांना किंवा काही मुलांना माहिती नाहीये, तर ते थोडंसं अर्धसत्य आहे. परंतु बऱ्याचशा लोकांना रानटी भाज्यांबद्दल माहिती आहे आणि श्रावण महिन्यामध्ये म्हणजे आता जो महिना चालू आहे त्याच्यामध्ये सर्रास प्रत्येक घरांमध्ये म्हणजे एक भाज्या आमच्याकडे रानटी भाज्या वापरल्या जातात. त्याच्यामध्ये कुडा आहे, आकूर आहे, त्याचबरोबर लाजाळू आहे, नंतर आळू आहे, म्हणजे जे जंगलामध्ये ज्या बऱ्याचशा ज्या भाज्या मिळतात त्या आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये वापरल्या जातात. आता शाळा विजय, प्रश्न तुम्ही समजून घेतला का? प्रश्न असा आहे की कोकणामध्ये ह्या काही शाळांमध्ये असे भाज्यांची माहिती देणारा उपक्रम राबवू शकतात की नाही? येस और नो? येस, राबवू शकतो. आणि धन्यवाद विजय. या संदर्भामध्ये अजून काही प्रश्न कोणाला आहेत का? कोण बोलणारा, कोणाला काय विचारायचं आहे? नाहीतर आपण शेवटच्या सत्राकडे जाऊया. हॅलो. हा बोला सर, निशांत बोलतोय. मला एक प्रश्न विचारायचा होता. जे अयोग्य जे आपण आहार घेतो, अयोग्य म्हटल्यापेक्षा जेव्हा जे जंक फूड वगैरे आपण खातो त्याच्यामधून शारीरिक तर आपलं नुकसान होतेच, जसं फॅट वगैरे आहे, पण त्यामुळे मानसिकही काही त्रास होऊ शकतो का? निशांत यांनी प्रश्न विचारलेला आहे, तर मला वाटतं या संदर्भामध्ये प्रोफेसर किशोर सर काय सांगू शकतो तुम्ही? या प्रश्नावरती जे निशांतने जो विचारलेला प्रश्न आहे त्या प्रश्नावरती 4 आपले जे वक्ते होते, किशोर सर आहेत, योगिता मॅडम आहेत, सतीश सर आहेत किंवा पूजा मॅडम आहेत, तर या 4 पैकी कोण याच्यावरती बोलू शकेल का? सर, क्वेश्चन काय होता? निशांत, प्रश्न एकदा परत सांग. प्रश्न पुन्हा सांगू का? हा, निशांतचा प्रश्न जो आता
मला विचारायचं होतं की जे आपण जंक फूड वगैरे खातो किंवा त्यामुळे जे आपल्याला शारीरिक हानी तर होतेच, जसं फॅट वगैरे असेल, वजन वाढणं असेल, पण त्याचनुसार म्हणजे त्याचसोबत मानसिक हानी सुद्धा होऊ शकते का, जंक फूड हा मुळे असो किंवा अयोग्य? हो, बरोबर आहे. कारण जंक फूडने आपल्याला जे प्रॉपर डाएटमधून जे काही आपल्याला आपल्या शरीरासाठी आवश्यक घटक आपल्या शरीराला मिळायला पाहिजे, ते जंक फूडमधून मिळत नाहीत. त्यामुळे फक्त पोट भरतं, परंतु आपल्याला मायक्रो न्यूट्रिएंट्स किंवा इतर जे घटक आहेत, आवश्यक मिनरल्स असतील, व्हिटॅमिन्स असतील, हे मिळत नाही आणि पोट तर भरतं, वेटही वाढतं, परंतु जे न्यूट्रिशियस घटक आहेत, ते जंक फूडमधून मिळत नाही आणि त्यामुळे आपली डेव्हलपमेंट योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे साहजिक आहे मानसिक हानी सुद्धा त्यामुळे होऊ शकते. थँक्यू मॅम. थँक्यू मॅडम, तुम्ही सांगितलं माहिती सांगितल्याबद्दल. मी पौर्णिमा मॅडम, पुढे जाऊया आपण. हो 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 हा, विनोद, आय हा. थिंक अजून काही कोणाचे प्रश्न नसतील तर मग मी कर्वे मॅडमला बोलू इच्छिते, देन शी कॅन कन्क्लूड. देन अजून काही प्रश्न आहेत कोणाचे? नाही, कोणाचे प्रश्न काही नाही. कमेंट्स आहेत काही? हा, ऍक्च्युली कमेंट्स वाचले काही तर. काही लोकांनी इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन साठी विचारलं होतं पहिले काही 1-2 प्रेझेंटेशन बद्दल. तर हं. ते एक म्हणजे जर का त्यांनाच इंग्लिश मध्ये करता आली, सपोज एक शॉर्ट हे, कारण आपल्याकडे थोडा वेळ आहे, so ते करता आलं तर वी कॅन डू दॅट. अदरवाईज आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे डॉक्टर किशोर जे होते ज्यांनी पहिलं हे केलं होतं, तर त्यांनी एक हं. शॉर्ट मध्ये म्हणजे अगदी 2 मिनिटात जस्ट एक जिस्ट त्यांना इंग्लिश मध्ये देता आली. आणि दुसरं जे होतं प्रेझेंटेशन योगिता मॅडमचं, त्यांनाही जर का करता आलं तर. आता 5:20 झाले आहेत, तर तसं आपल्याकडे वेळ आहे. हो, बरोबर. सर, विनोद सर, माझा एक प्रश्न होता सर. हा, ओके. बोला. प्रश्न म्हणजे हा आपण ज्या सकस आहाराचा आपण ज्यावेळेस बोलून राहिलो की आपल्याला प्रत्येकाला सकस आहार मिळाला पाहिजे, पण लोकसंख्येनुसार जर आपण जर विचार केला तर ही जे गरज आहे ती फक्त आपण जे परसबाग म्हणतो किंवा त्याच्यावर म्हणजे भागवता येणार नाही. याच्याकडे आपल्याला शेतकऱ्याकडे वळावं लागेल. मग शेतकऱ्याकडे सध्याची परिस्थिती जी आहे ती 90% रासायनिक करते आणि तो नगदी पिकाकडे वळलेला आहे. मग आपण ज्या शेतकऱ्यांकडे जर गरज भासली ज्यावेळेस आपण शेतकऱ्याकडे जाऊ, त्यावेळेस त्याला नगदी पिकांचं आणि म्हणजे जास्त त्याला कसं कन्व्हिन्स करून एकतर त्यांना पैसा पण मिळाला पाहिजे आणि तो सेंद्रिय भाजीपाल्याकडे पण वळला पाहिजे. असं कसं म्हणजे कसं योग जुळवता येईल? ओके. हॅलो. हा, सतीश सर, बोल. हा, तुमचा हा जो प्रश्न आहे याच प्रश्नाला मी उत्तर देऊ इच्छितो. आज जर आपण पाहिलं तर म्हणजे सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती हा जो काही विषय आहे, जर आपण पाहिलं जसं आता आपल्या यवतमाळमध्ये तर नाही, पण वर्धेमध्ये जर पाहिलं आपण, मगन संग्रहालयाने या प्रकारचा प्रयोग केलेला आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर मगन संग्रहालय आणि त्याच्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय भाजीपाला विक्रीसाठी असतो. तर त्याची जी काही किंमत आहे ती किंमत आपल्या इतर भाजीपाल्याच्या किमतीपेक्षा जास्त आहे. म्हणजे समजून चला, आपला जर रासायनिक भाजीपाला हा जर 10 रुपये किंवा 15 रुपये पाव असेल, तर तो जो भाजीपाला आहे तो 20 ते 25 रुपये प्रति पावावरती असतो. म्हणजे 5 ते 10 रुपयांनी महाग असतो पावावरती. तर याचाच अर्थ काय की लोकांच्या मनामध्ये आता लोक जागरूक व्हायला लागले आहेत. रासायनिक कुणालाही नको आहे. फक्त पर्याय नसल्यामुळे लोक आज म्हणजे या प्रकारच्या अन्नाकडे वळलेले आहे. म्हणून आपल्याला याचा एकतर शेतकऱ्यांना सुद्धा फायदा आहे. एकतर त्याचा जो काही खर्च होतोय रासायनिक खतं आणि औषधावरती, एकंदरीत आपण शेती व्यवस्थेचा जर विचार केला तर शेतीमधला हा 20 ते 30% खर्च जो आहे तो केमिकल्स आणि फर्टिलायझर वरती होतो. जो हा खर्चही त्याचा कमी होईल आणि सोबतच
त्यांनी जे पिकवलेलं ऑर्गॅनिक जे काही भाजीपाला असेल किंवा इतर जे ऑर्गॅनिक पिकं आहे त्याला निश्चितच भाव पण जास्त मिळतोय. तर हा दोन्ही लोकांच्या फायद्याचा प्रश्न आहे. याच्यावरती तुम्ही जे म्हणताय की ज्या पद्धतीची आपल्याला मार्केट्स आणि हे सगळं जे आहे याच्यावरती आपल्याला विचार करण्याची नक्कीच गरज आहे. सोबतच जसं आता ज्या पद्धतीने ग्लोबल लेवलवरती जसं गव्हामध्ये जो ग्लुटेन नावाचा जो घटक आहे आणि त्याचा होणारा एकंदरीत जो काही परिणाम आहे तर हा जगभरामध्ये हे सगळं लक्षात आलं आणि याच्यातूनच आपलं म्हणजे हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून शेवटी म्हणजे नॅशनल लेवलवरती याला इंटरनॅशनल लेवलवरती प्रमोट करावं लागलं. जेव्हा की आपल्या भागामध्ये हे काही नवीन नाहीये. आपल्याकडे ज्वारी, बाजरी, नाचणी, कोदो, कुटकी, सावा यासारखी अनेक तृणधान्य जी आहे ती आपण पिकवतच होतो आणि खातच होतो. पण काय झालं आपली जी काही मी माझ्या मांडणीमध्ये सुद्धा मी तेच सांगितलं की आपण ज्या प्रकारची शेती व्यवस्थेकडे जे वळलो आपण नगदी पिकांकडे आणि याच्यात म्हणजे बदलती जी काही पीक पद्धती आहे आणि त्याच्यासाठी ग्लोबल वॉर्मिंगचा सुद्धा तेवढाच परिणाम आहे. कारण ही सगळी जी मी पिकं सांगितली ही कमी पाण्यावरती होणारी पिकं आहेत आणि या आत्ताचा जो पाऊस आहे तो कमी वेळामध्ये खूप जास्त पाऊस होतो. तर त्याच्यामुळे त्याचा सुद्धा या पिकांवरती परिणाम होतो. म्हणून लोक शेतकरी आणि सोबतच शासनाचे जे काही ध्येय धोरण आहे ती सुद्धा या पिकांसाठी फार काही सपोर्टिव्ह नाहीये. जे आता ह्या 1 ते 1.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीची निर्मिती म्हणजे शासन स्वतःच्या धोरणांमध्ये बदल करताना दिसतंय. तर जर या प्रकारे जर शासन याला प्रमोट करायला लागलं तर नक्कीच म्हणजे हे शेतकऱ्यांसाठी पण चांगलं आहे आणि सोबतच जो काही ग्राहक आहे त्या ग्राहकासाठी सुद्धा चांगलं आहे. जसं तुम्ही म्हणाले किचन गार्डन मध्ये सुद्धा फक्त काही जागा असली तर आपण किचन गार्डन करू शकतो असं नाहीये. कमी जागेमध्ये सुद्धा वेगवेगळे मॉडेल्स आहेत जे आपण घरच्या घरी अगदी थोड्या छोट्याशा जागेमध्ये सुद्धा करू शकतो. जसं टेरिस गार्डनची आता एक नवीन कन्सेप्ट आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण घरच्या घरी करू शकतो किंवा वेगवेगळे मायक्रोग्रेन्स नावाची एक नवीन परत कन्सेप्ट आली आहे. तर ती मायक्रोग्रेन आपण उगवू शकतो ज्याच्यासाठी फार जागेची सुद्धा गरज नाहीये. आपल्यामध्ये असलेली ज्याला म्हणतो आपली स्वतःची इच्छाशक्ती किती आहे या विषयावरती आणि किती आपण जागरूकता दाखवतो ती जास्त म्हणजे तेवढी महत्वाची आहे. जागा आणि हे सगळं काही फार दुय्यम गोष्टी असं आम्हाला वाटतं. धन्यवाद सतीश सर. खूप सुंदर अशी तुम्ही माहिती दिलेली आहे. आपण पुढे जाऊया. प्रियदर्शनी मॅडम आहेत या ठिकाणी. मी योगिताला विनंती करतो की त्यांनी जरा त्यांची ओळख करून द्यायची आहे कर्वे मॅडमची. येस सर. योगिता मॅडम नाही, तुम्ही नाही, सॉरी, पौर्णिमाजी. हो हो हा तेच म्हणलं. कर्वे मॅडमचं ते म्यूट आहेत त्यांचं. कर्वे मॅडम, हा मी त्यांना अनम्यूट हे करायला सांगते. हा. ओके. आपल्याबरोबर आज डॉक्टर प्रियदर्शनी कर्वे आहेत. त्या समुचितच्या डिरेक्टर आहेत आणि आयनेक हे जे नेटवर्क आहे आपलं इंडियन नेटवर्क ऑफ एथिक्स अँड क्लायमेट चेंज या नेटवर्कच्या प्रेसिडेंट पण आहेत त्या. सो आणि त्यांचं बरंच काम समुचित तर्फे जे आहे ते रिन्युएबल एनर्जी मध्ये आहे, बायोमास बेस्ड एनर्जी मध्ये. सो आणि इम्प्रूव्ह कुक स्टोव्ह वरती बरंच काम आहे त्यांचं. आणि अपार्ट फ्रॉम दॅट क्लायमेट चेंज एज्युकेशन, लिटरसी आणि म्हणजे त्याच्यावर बद्दलची ऍडव्होकसीसाठी म्हणजे ते बरंच काम सुद्धा ते करतात. सो आता मी त्यांनाच सांगते की तुम्ही पुढे आय विल जस्ट हँड ओव्हर टू यू आणि प्लीज कंटिन्यू. थँक्यू पौर्णिमा. नमस्कार सर्वांना. खरं म्हणजे ही जी वेबिनार सिरीज आहे आयनेकची ही राष्ट्रीय पातळीवरची सिरीज आहे. त्यामुळे आम्ही सर्व वक्त्यांना नेहमी विनंती करत असतो की तुम्ही बोलणार तुमच्या भाषेत असाल तर किमान स्लाइड्स तरी तुमच्या इंग्रजीमध्ये असाव्यात. आज तसं फारसं झालं नाहीये त्यामुळे मी असं गृहीत धरतेय की ज्यांना मराठी कळत नाही असं आता कोणी नसावं मीटिंग मध्ये, म्हणून मी ही मराठीतच बोलते आहे. पण तसं असेल कोणी तर मी इंग्लिश मध्ये स्विच होऊ शकते.
सर्व वक्त्यांना सर्वप्रथम धन्यवाद. आपापल्या भागातले अनुभव तुम्ही सर्वांनी मांडलेत. अम, वातावरण बदल आणि पोषण ह्याच्या संदर्भामध्ये 2-3 गोष्टी मी नमूद करू इच्छिते इथे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आज हे लक्षात घेतलं पाहिजे, की आत्ता जी तापमान वाढ झालेली आहे, त्या पातळीचं तापमान पृथ्वीचं हे साधारणपणे 1.25 लाख वर्षांपूर्वी होतं. हा आकडा थोडा लक्षात ठेवावा. आत्ता जे ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे आपल्या पृथ्वीला गरम करणाऱ्या वायूंचं जे प्रमाण आहे वातावरणामध्ये, ते प्रमाण हे पृथ्वीवरती तसंच हे साधारणपणे 10 लाख वर्षांपूर्वी होतं. म्हणजे तापमान वाढ आत्ता असलेलं जे प्रमाण आहे म्हणजे आजच्या घडीला जरी सर्वांनी सर्व प्रकारची खनिज इंधनं आणि रासायनिक खतं वगैरे हे सर्व प्लास्टिक या सगळ्याचा वापर बंद केला तरी सुद्धा आत्ता जी काही वातावरणाची परिस्थिती आहे ती पाहता तापमान आणखी वाढत जाणार आहे आणि साधारणपणे 10 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीची जी परिस्थिती होती तिकडे आपली वाटचाल होते आहे. 10 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवरती माणसांची कुठलीच प्रजाती उत्क्रांत झालेली नव्हती. त्यामुळे कुठल्याच माणसांनी आपल्या पूर्वजांनी कधीही अनुभव घेतलेला नाही. अशा वातावरणाच्या स्थितीकडे आपण आज चाललेलो आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1.25 लाख वर्षांपूर्वी माणसं होती पृथ्वीवरती. परंतु आजच्या ज्या आपल्या आहाराच्या सवयी आहेत किंवा ज्याला आपण पारंपरिक आहार पद्धती म्हणतो, ज्याच्याबद्दल बऱ्याच वक्ते म्हणजे बहुतेक सर्व वक्ते बोललेले आहेत. ह्या पारंपरिक आहार पद्धती ह्या गेल्या 12,000 वर्षांमधल्याच आहेत. कारण आपण शेती करायला लागल्यापासून, शेती आणि पशुपालन करायला लागल्यापासून आपला आहार जो बदललेला आहे, त्याला आज आपण पारंपरिक आहार म्हणतो. म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, की वातावरणाची आजची जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीशी सुसंगत आहार कोणता? हे आपल्याला आज माहीतच नाहीये. म्हणजे जंक फूड टाळायला पाहिजे वगैरे हे आपण म्हणतोय हे संपूर्णपणे मला मान्य आहे. परंतु याचा अर्थ आपण आपले 2-3 पिढ्या आधीचे पूर्वज जे खात होते तो आहार आपल्यासाठी योग्य आहे हे जे म्हणतो आहे, ते सुद्धा काही अंशी चुकीचं असण्याची शक्यता आहे. कारण आज तापत असलेल्या पृथ्वीवरती बदललेल्या वातावरणाच्या परिस्थितीमध्ये जर माणसांना तगून राहायचं असेल, तर त्यांनी काय प्रकारचं पोषण त्यांच्यासाठी आवश्यक आहे, तर त्यांनी काय आहार घेतला पाहिजे, ह्या विषयावरती संशोधनच झालेलं नाही. त्यामुळे आपल्यासाठी पोषणयुक्त आहार काय असेल नजीकच्या भविष्यात किंवा पुढे जाऊन, हा एक मोठा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना शोधावं लागणार आहे. हा एक महत्वाचा मुद्दा मी इथे अधोरेखित करू इच्छिते. त्यामुळे हे जे म्हटलं जातं, की आपण पारंपरिक आहार पद्धतीकडे गेलो, की आपला पोषणाचा प्रश्न सुटेल, तर दुर्दैवाने तसं ते तितकंसं योग्य नाहीये. बदलत्या वातावरणीय परिस्थितीमध्ये कोणतं पोषण आपल्याला हवं आहे, ह्यावरती संशोधन व्हायला हवं. आणि ते जमिनी पातळीवरती काम करणाऱ्या तुमच्यासारख्या संस्थांपासून ते विद्यापीठात काम करणारे जे न्यूट्रिशन मधले तज्ञ आहेत, विज्ञानातले जे तज्ञ आहेत, या सगळ्यांनी मिळून अत्यंत तातडीने या प्रश्नाचं उत्तर शोधायची गरज आहे. तर ही एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. दुसरा जो याची जी दुसरी बाजू आहे, की शेवटी आपलं जे अन्न आहे ते शेतीमधून आणि पशुपालनामधून येतं आणि त्या अ, अन्न निर्माण करणाऱ्या, अन्न उत्पादन करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, त्याच्यावरती सुद्धा तापमान वाढीचा परिणाम होतो आहे. ह्याच्याबद्दलही वक्त्यांनी मांडणी केलेली आहे. पावसाचं चक्र बिघडलेलं आहे. त्याचबरोबर जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे सुद्धा शेतीमध्ये बदल झालेले आहेत. नगदी पिकं जास्ती घेतली जातात. रासायनिक खतांचा वापर वाढलेला आहे वगैरे, वगैरे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा 2-3 गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्या आहेत. एक म्हणजे पुन्हा एकदा, की जी परिस्थिती आज वातावरणाची आहे, ती माणसांनी शेती करायला सुरुवात
पूर्वी तशी होती. म्हणजे आपल्या संपूर्ण जो 12,000 वर्षांचा शेती करून जगण्याचा अनुभव आहे, त्यात कुठेही आपल्याला ह्या परिस्थितीत कशाची शेती करायची आहे याचं उत्तर माहिती नाहीये. कशाचं उत्पन्न जास्ती येणार आहे याचं उत्तर माहिती नाहीये. अं, रासायनिक खत हा जो मुद्दा आहे, इथे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की हरित क्रांती जर झाली नसती, म्हणजे पोषण हा पुढचा भाग झाला. मुळात आधी लोकांना पुरेसं खायला मिळणं, ही एक पहिली प्राथमिक गरज आहे. जागतिक पातळीवरती ही गरज आपल्याला भागवता आली नसती, जर हरित क्रांती झाली नसती तर. कारण हरित क्रांतीमुळे उत्पादनं वाढली शेतीची आणि त्याच्यामुळे किमान लोकांना काहीतरी खायला देण्यासारखी परिस्थिती सर्व देशांमध्ये निर्माण झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये जो अन्नातून आपल्याला काही टॉक्सिक म्हणजे विषारी पदार्थ पोटात जाणं वगैरे ह्याचा संबंध रासायनिक खतांपेक्षाही जे कीटकनाशक आणि तणनाशक जी वापरली जातात त्याच्याशी जास्ती आहे. हा पण मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ता जर आपल्याला शेतीची परिस्थिती बदलायची आहे दोन्ही अंगांनी. एक म्हणजे वातावरणात जे बदल होते त्याच्याशी शेती जुळवून घ्यायची आहे. तर तो एक संशोधनाचा विषय झाला. दुसरं म्हणजे जर आपल्याला रासायनिक खत पद्धतीपासून लांब जायचंय आणि ह्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी पेट्रोलियम वापरलं जातं आणि जर आपल्याला पेट्रोलियमचा वापर बंद करायचा असेल वातावरण बदलाच्या संकटातनं वाचण्यासाठी, तर आपल्याला रासायनिक खतांनाही पर्याय शोधले पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे रासायनिक खतं ही फक्त खतं म्हणून येत नाहीत. त्याच्याबरोबर तणनाशक, कीटकनाशक ही एक एकूणच सिस्टीम आहे आणि पाण्याचाही वापर वाढतो. अशा अनेक कारणांचं आपल्याला ह्या प्रकारच्या शेतीपासून लांब जायचं आहे. तर ह्याच्याकडे शेती ही एक प्रणाली आहे, एक सिस्टीम आहे. ह्या अंगाने आपल्याला बघायला हवं. केवळ रासायनिक खतांच्या ऐवजी आपण सेंद्रिय खतं वापरायला लागलो, की सगळं काही चांगलं होतं असं होणार नाही. कारण जी पिकं आज घेतली जात आहेत, त्या वाणांची निर्मिती ही रासायनिक खतं, तणनाशकं, कीटकनाशकं, भरपूर पाणी हे उपलब्ध असेल हे हे लक्षात घेऊन म्हणजे ह्या संसाधनांच्या वापरासाठी ह्या वाणांची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे त्याच वाणांमधनं आपल्याला खत जर आपण बदललं, तर उत्पन्न कमी यायला लागतं. म्हणजे माझा म्हणायचा मुद्दा हा आहे, की जर आपल्याला सेंद्रिय शेतीकडे जायचं असेल, तर सेंद्रिय शेतीत आपण जी काही संसाधनं वापरणार आहोत, त्या संसाधनांमध्ये आपल्याला जास्ती उत्पन्न देईल, अशा नव्या वाणांची निर्मिती करण्याची गरज आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांपासून ते विद्यापीठात काम करणाऱ्या संशोधकांपर्यंत सर्वांनी ह्या दृष्टीने विचार करायला हवा, की ही संपूर्ण प्रणाली आपल्याला बदलायला लागणार आहे. केवळ त्यातला एक घटक बदलून आपण शेतीची परिस्थिती सुधारू शकत नाही. त्यामुळे अधोरेखित करण्याचा मुद्दा हा आहे, की पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने चौकटी बाहेर जाऊन आणि मूलभूत वैज्ञानिक दृष्टिकोनातून सगळे पूर्वग्रह बाजूला ठेवून आपल्याला ह्या संपूर्ण विषयाकडे म्हणजे अन्न उत्पादनाच्या पद्धती आणि त्यातून लोकांना चांगलं पोषण कसं देता येईल ह्या दोन्ही प्रश्नांकडे सर्व प्रकारच्या चौकटी आणि पूर्वग्रह बाजूला ठेवून बघण्याची गरज आहे. असं एक म्हणजे वातावरण बदलाची अभ्यासक म्हणून मला वाटतं. एक मुद्दा चांगला सांगितला गेला, की हा काही फक्त शेतकऱ्यांचा विषय आहे किंवा ग्रामीण लोकांचा विषय असं नाही. हा सगळ्यांनी लक्षात घेण्याचा विषय आहे आणि त्याचं कारण हेच आहे, की ही सिस्टेमिक चेंज संपूर्ण प्रणालीमध्ये बदल जर आपल्याला हवा असेल, तर त्याच्यामध्ये धोरणांची पण महत्वाची भूमिका आहे. शेवटच्या ज्या प्रश्नावर चर्चा झाली ती या दृष्टीने मला महत्वाची वाटते, की शेतकरी आज नगदी पिकं घेतात आणि अन्नाची पिकं घेत नाहीत. याच्यावर माझा उलटा प्रश्न आहे, की अन्नधान्याच्या पिकांना नगदी म्हणजे हीच नगदी पिकं असायला नकोत का? की ज्याच्यावरती आज आपलं जगणं अवलंबून आहे, त्या उत्पादनाला ते उत्पादन नगदी नाही. इथे कुठेतरी धोरणात्मकच काहीतरी मोठी चूक होते असं आपल्याला वाटत नाही का? ह्याच्यावरही आपण विचार करायला हवा. त्यामुळे कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या पद्धतीतून अधिक उत्पन्न
आणि जास्ती पोषणयुक्त उत्पन्न जे की बदलत्या हवामानाशी सुसंगत असेल, हे आपल्याला अन्न पदार्थांचं उत्पन्न कसं काढता येईल आणि त्याचं समान आणि न्याय्य पद्धतीने वाटप कसं होईल. लोकांना परवडण्यासारख्या किमतीला अन्न उपलब्ध व्हायला हवं. त्याचबरोबर जे शेतकरी आणि पशुपालक त्याची निर्मिती करणार आहेत त्यांनाही योग्य किंमत मिळायला हवी. ह्याच्यामध्ये शासनाची खूप महत्वाची भूमिका असू शकते. पोषणासाठी आर्थिक सहकार्य ह्याला कुठेही काहीतरी आपण जनतेवरती उपकार करतोय अशा पद्धतीने जी मांडणी केली जाते की आम्ही फुकट धान्य वाटतोय किंवा कमी किमतीला, अत्यंत कमी किमतीला उपलब्ध करून देतोय, याच्यामध्ये अजिबात सरकार कोणावरही उपकार करत नसतं. कारण असं आहे की जर देशातली जनता ही चांगल्या पोषण मिळाल्यामुळे सुदृढ असेल, तर लोकांचंही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे योगदान आहे ते जास्ती असणार आहे. त्यामुळे तो पैसा परत येणार आहे सरकारकडे. त्यामुळे हे लक्षात घेऊन चांगल्या पोषणयुक्त आहारासाठी शेतकऱ्यांना योग्य किंमत देऊन त्याच्यावरती सबसिडी देऊन ते लोकांना उपलब्ध करून देणं ही गुंतवणूक आहे भविष्यामधली. ह्या दृष्टिकोनातून धोरणं सुद्धा व्हायला हवीत. हा पण एक त्याच्यातला आयाम मला इथे मांडायचा आहे. पुन्हा एकदा मी सर्व वक्त्यांना धन्यवाद देते आणि VSP ला सुद्धा धन्यवाद या वेबिनारचं आयोजन केल्याबद्दल. एवढं बोलून मी थांबते. पूर्णिमा, ओव्हर टू यू. Yes, thank you so much, Dr. Karve. I think this was missing from the presentations, and you did all the justice to it. So yes, Vinod sir, you can take over now. Yes. So सगळ्यांना म्हणजे आपण मगाशी 1 तास पासून आपण ही चर्चा एकंदर वातावरणातील होत असलेले बदल आणि आरोग्य व्यवस्था त्याचबरोबर ह्या संपूर्ण विषयावरती वेगवेगळ्या रिजन मधले जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांनी या ठिकाणी मांडणी केलेली आहे. आणि मांडणी करताना मी त्यांची पुन्हा एकदा नावं सगळ्यांसोबत. प्रोफेसर किशोर सर आहेत, ते श्रीराम सैनिक कॉलेजमधून सोशल वर्क केलेलं आहे त्यांनी, आणि त्याने खूप सुंदर अशी मांडणी केली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर योगिता घंटे म्हणून मॅडम आहेत, अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून आहेत, त्या मेहकर मधून आहेत. त्यांनी महिलांच्या संदर्भामधल्या होत असलेल्या किंवा अंगणवाडी सेवे संदर्भामधल्या अनुभव हे सांगितल्या आणि सगळ्यांसाठी ती माहिती या माध्यमातून ऑनलाईन माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न करणं, त्याबद्दल धन्यवाद. तसेच सतीश सर हे सहारा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी पण वेगवेगळ्या पद्धतीतून कसं परिसर पोषण बाग आहे किंवा रानभाज्यांचं महत्व आहे किंवा शाळेच्या मुलांसोबत शाळेच्या प्रांगणामध्ये परिसर पोषण बाग केली पाहिजे, जेणेकरून मुलांची नजर किंवा पालकांची नजर त्याच्यावर होते. त्याचबरोबर ते डेमोन्स्ट्रेशन आहे की त्याच प्रकारचे जे परिसर पोषण बाग आहे हे प्रत्येक जण किंवा प्रत्येक पालक हा आपल्या परिसरामध्ये करू शकेल या संदर्भामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर हिमोग्लोबिन किती महत्वाचं असेल ते मेंटेन ठेवायचं असेल त्यासाठी काय केलं पाहिजे, सकस आहार कोणता घेतला पाहिजे याची त्यांनी उत्कृष्ट अशी माहिती दिली. पूजा कासार जे आहेत त्यांनी पण एकंदर कोकणामधल्या जंगलतोड, त्याचबरोबर जंगलतोडीमुळे होत असलेल्या वातावरणामधला बदल आणि एकंदर कोकणातली भात शेती, पारंपरिक शेती, त्याचबरोबर विविध पद्धतीचे करण्यात आलेले विकास प्रदेशांच्या माध्यमातून करण्यात आलेले डेमॉन्स्ट्रेशन, परिसर पोषण बाग, पोषण मळा आहे, त्यांची माहिती दिली. आणि हा संपूर्ण माहितीच्या आधारावरती सुंदर असं एक समिंग जे करण्यात आलं. वातावरण विषयाच्या तज्ज्ञ अभ्यासक म्हणून जे आहेत प्रियदर्शनी कर्वे मॅडम यांनी सुंदर असं या संदर्भामध्ये समालोचन केलं आणि काही मुद्दे पण त्यांनी सगळ्यांच्या समोर ठेवलेले आहेत की शेती ही एक प्रणाली आहे, म्हणजे तिला म्हणजे तुटक असं न बघता त्यामुळे शेतीकडे जर सेंद्रिय शेतीकडे जायचं असेल तर संपूर्ण प्रणाली चेंज करण्याची गरज आहे, असाही त्यांनी संदेशातून दिलेला आहे. किंवा पोषण आहार हे प्रत्येकासाठी महत्व आहे, म्हणजे सरकार देतंय पण ते
प्रत्येक माणसाला सकस आहार मिळाला पाहिजे यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे आणि स्वतःहून प्रत्येकाचे प्रयत्न काय असले पाहिजे याचीही माहिती या ठिकाणी दिली. मी आयनेट त्याचबरोबर विकास आयोगचे काही सहकारी या ठिकाणी जोडलेले आहेत. त्याबरोबर महाराष्ट्रामधल्या तमाम जनता या ठिकाणी जोडलेल्या आहेत. त्यांचं सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित दर्शवली त्याबद्दल सगळ्या श्रोतांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. Thank you so much, Vinod, and thank you to the entire team of VSP for great coordination and so that we could continue, we could make this webinar a success. Thank you so much. Thank you all the participants for being attentive. And sorry for the inconvenience. आम्हाला ते ट्रान्सलेशनचं थोडंसं आधी थोडा गॅप झाला त्याच्यामध्ये. But apart from that, I think it was a good, what you say, good audience we had. So thank you so much, VSP, and all the participants. Thank you, Purnima ji. Thank you. अजून काही कोणाचे कमेंट्स असतील तर प्लीज फील फ्री टू शेअर. मॅडम हॅलो हात कोण सोडला? हॅलो खूप डिस्टर्बन्स येतोय तुमच्याकडनं, आवाज ऐकू येत नाहीये. तुम्ही चॅट मध्ये टाकू शकता मेसेज. सॉरी, ऐकू येत नाहीये, डिस्टर्बन्स खूप येतोय. तर तुम्ही चॅट मध्ये पण आपले हे मेसेज टाकला तरी चालेल. Thank you. Thank you, Nishant. Okay. VSP चे वेबसाईट आहे, विकास सहयोग प्रतिष्ठानची वेबसाईट आहे. आयनेक ची सुद्धा वेबसाईट आहे. आता मी चॅट मध्ये फक्त टाकू शकते इन केस कोणाला फर्दर माहिती हवी असेल. शिवाय आम्ही सगळ्या सोशल मीडिया चॅनल्स वरती पण अवेलेबल आहोत. आयनेक सुद्धा आहे आणि VSP इंडिया म्हणून विकास प्रतिष्ठान विकास सहयोग प्रतिष्ठान त्यांचे पण हँडल्स आहेत सगळीकडे. इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक. सो you can connect there. You can connect us there as well. Thank you everybody.